सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आभार उपकार मानतो. वातावरण थोडं वेगळं आहे बाहेर, तरी देखील त्या वातावरणाचा तुमच्या अंतःकरणावरती, तुमच्या निर्णयावरती फरक पडला नाही. तुम्ही या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी आणि ख्रिस्ताच्या स्तुती गौरवासाठी या ठिकाणी जमला, म्हणून मी सर्वांचे आभार उपकार मानत आहे. काही लोक येण्याच्या मार्गावरती असतील, देव त्यांना देखील सहाय्य करो, मार्गदर्शन करो. आणि आज विशेष असा अभ्यासक्रम आपण पार पाडणार आहोत. हा अभ्यासक्रम थोड्याफार प्रमाणामध्ये आपण अगोदर पाहिलेला आहे, पण आज विशेष करून काही मुद्दे आहेत, ते मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे होते, म्हणून आज हा अभ्यासक्रम आपण शिकणार आहोत, करणार आहोत. आठवतं का कोणतं तत्व आपण शिकत आहोत? तत्वाचं नाव काय आहे? कोणतं तत्व आपण शिकत आहोत? त्याचा मथळा काय? हा, बरोबर, ख्रिस्ती. बरोबर आहे, पूर्ण करा. हा, मराठीमध्ये काय? बिहेवियरला शब्द मराठीमध्ये काय? वागणूक. दुसरा शब्द काय? वर्तणूक. ख्रिस्ती वर्तणूक असा ह्या तत्वाचा मथळा आहे. बर, कितवं तत्व आहे? 28 तत्व आहेत. त्यातलं कोणतं तत्व? 22वं तत्व. बरोबर का? अजून 6 तत्व राहिलेली आहेत. जर तुम्ही ह्या 28 तत्वांचा तंतोतंत अभ्यास करून त्यानुसार जर चालला, तर तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून कोणीही नाकारू शकत नाही. कारण की आपण इथं 1 महिन्यापासून नाही शिकत. मला माहित नाही कधी आपण सुरुवात केली पहिल्या तत्वाची. ज्यावेळेस तुम्ही यायचं त्यावेळेस पासून पहिल्या तत्वाची सुरुवात केली होती, जर तुम्हाला आठवतं तर आता आपण 22व्या तत्वापर्यंत पोहोचलेलो आहोत. राहिले किती? 6 तत्व. तर सातत्याने आपण स्वतःला, इतरांना प्रेरणा देऊया, प्रोत्साहन देऊया आणि आपण पुढे वाटचाल करूया. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आमच्या सर्वांचे उत्पन्नकर्त्या प्रभू, आज सायंकाळी तुमच्या इच्छानुसार, तुमच्या योजनेनुसार आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो आहोत. आभार उपकार मानतो की तुम्ही आमच्यापासून पवित्र आत्मा हेरावून घेतला नाही. आमचा कृपेचा काळ जो आहे तो संपुष्टात आणला नाही. आम्हाला पुन्हा एक वर ही संधी देव केलेली आहे, जेणेकरून आमचा आणि तुमचा मिलाप व्हावा. तुमच्या वचनाद्वारे तुमचं चारित्र्य जे आहे ते आमच्यासमोर प्रगट व्हावं. तुमचा आवाज आमच्या अंतःकरणामध्ये पोहोचावा, म्हणून जी संधी तुम्ही आम्हाला देव केलेली आहे, याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार उपकार मानतो आणि विनंती करत आहोत की पवित्र आत्म्याचा वर्षाव ह्या ठिकाणी होऊ दे. जे सत्य आम्ही शिकणार आहोत ते सत्य तुमच्या गौरवासाठी, आमच्या आध्यात्मिक लाभासाठी आणि सातत्याने तुमच्या विश्वासामध्ये, तुमच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला मदत व्हावी, म्हणून आज कळकळीची नागराची विनंती आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. आभार उपकार मानतो. असंच तुम्ही आमच्या संगती राहा, आम्हाला सहाय्यन मदत करा, जेणेकरून तुमचं चारित्र्य वारंवार पाहून त्याचा अनुभव आम्हाला घडून आम्ही तुमच्यासारखे व्हावं, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस त्या येशू ख्रिस्तासंती त्या स्वर्गीय राज्यात जाण्याची आम्हाला देखील संधी मिळेल. इथून पुढची वेळ, आमचं अंतःकरण, आमचं सर्वस्व आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन करून ही नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, जरा तुम्ही मला सांगू शकाल का? तुम्ही ख्रिस्ती लोकांना पाहिलेलं आहे, ख्रिस्ती लोकांसंगती तुम्ही संपर्कात आलेला आहात. बहुतांश लोक ह्या ठिकाणी जे आहेत ते ख्रिस्ती आहेत. तर ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, कृपा करून मला तुम्ही सांगा. ख्रिस्ती वर्तणूक म्हटल्यानंतर, ख्रिस्ती वागणूक म्हटल्यानंतर कोणकोणते विचार तुमच्या मनामध्ये येतात? 10 आज्ञेचं पालन. बर, 10 आज्ञेचं पालन याच्याविषयी तुम्ही विचार करता. ख्रिस्ती वर्तणूक याचा विचार करत असताना आणखी काय? बर, नम्रता. हा, पवित्र शास्त्राचा अभ्यास, हे देखील ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही जर ख्रिस्ती आहात हे तुम्हाला दुसऱ्यांना दाखवायचं, तर देवाच्या वचनाचा अभ्यास तुम्ही करता हे देखील लोकांना दिसलं पाहिजे. आणखी काय? बर, ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये फक्त देवाचं वचन पवित्र आहे
हेच फक्त लोकांना तोंडानं सांगायचं नाही, तर ते वागणुकीद्वारे दाखवायचं की आम्ही देखील ख्रिस्ताच्या वचनानुसार पवित्र आहोत. बर, विश्वासूपणा, तुम्ही देवावरती विश्वास ठेवता हे तुमच्या वर्तणुकीद्वारे दाखवण्यात तुम्ही तत्पर असलं पाहिजे. म्हणजे त्रास संकट आले की मग देवाला सोडायचं, मनुष्याकडे जायचं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं, असं न करता देवावरती विश्वास ठेवून देवानं आम्हाला सांगायचं की डॉक्टरवरती किती विश्वास ठेवायचा, देवानं आम्हाला सांगायचं की बँकेत जायचं की नाही, देवाने आम्हाला सांगायचं की कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन आमच्या त्रास संकटाचं शंका निरसन करायचं, हे आम्हाला देवानं सांगायचं. ह्याला म्हणायचं देवावरती विश्वास. देवावरती विश्वास म्हणजे असं नाही की दवाखान्यातच जायचं नाही. आजारी पडलो की देवा मला माहिती आहे की तूच बरा करशील, मग दवाखाना देवाने दाखवलाय कशाला? दवाखान्याची स्थापना देवाने केली कशाला? डॉक्टर कशासाठी आहेत? देवानं दिलेत ना डॉक्टर वगैरे, पण कोणत्या डॉक्टरकडे जायचं, त्या डॉक्टरवर किती विश्वास ठेवायचा? सर्वश्रेष्ठ विश्वास आपला देवावरती पाहिजे. आणखी काय गोष्टी आहेत? स्वभाव. बर, स्वभाव मध्ये मग काय? स्वभाव म्हणजे काय? चांगला स्वभाव पाहिजे, वाईट स्वभाव कसा पाहिजे? बर, म्हणजे काय? सत्याने चालणे, पवित्रता, ढोंगीपणा दिसता कामा नये. म्हणजे त्यामध्ये आपण सांगतो लोकांना की आपण ख्रिस्ती आहोत, पण आपल्यामध्ये ख्रिस्ती पण दिसत नाही. जर तसं होत असेल तर त्याला ढोंगीपणा म्हणतात. आणि आज त्यातला एक ढोंगीपणा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. मला हे आवडत नाही, पण सत्य जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. कारण की का, उद्या मलाही हिशोब द्यायचा आणि तुम्हालाही हिशोब द्यायचा. कसं आहे, थोडे फटके आज मिळाले तर बरं आहे, माणूस सुधारेल तर, पण सार्वकालिक जीवनामध्ये नाश झाला तर ते बरोबर नाही. बरोबर. आणखी काय? मदत करणे. बर, ठीक आहे, मदत करणे फार चांगली गोष्ट आहे. बरं, ते पवित्रतेमध्ये येतं, मग चांगल्या वागणुकीमध्ये. याच्या व्यतिरिक्त जरा वेगळा विचार करा की ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो? वाईट लोकांसाठी प्रार्थना करणे हा देखील ख्रिस्ती वर्तणुकीचा एक भाग आहे. म्हणजे जे लोक वाईट आहेत म्हणजे काय, तुमच्या विरोधात आहेत, वेगळ्या लोकांच्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं सोपं आहे. पण जे लोक तुमच्या विरोधात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हामध्ये ख्रिस्ताचंच प्रेम पाहिजे, त्याच्याशिवाय ते शक्य नाही. आणखी काय? निस्वार्थपणा. मग ते झालं, ख्रिस्ती आयुष्य म्हणजे निस्वार्थपणा आला त्याच्यामध्ये. आणखी काय? ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्याच्याशी निगडीत आहे. एकमेकांवर दया करणे. ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्याच्याशी निगडीत आहे. आपल्या खाण्यापिण्यावरून आपण ख्रिस्ती आहोत की नाही हे ठरवलं जातं. मला आठवतं, एक मनुष्य हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमध्ये तो मांसाहार म्हणण्यापेक्षा अंड आणि अंड्याचे प्रकार खात होता. आणि त्या ख्रिस्ती माणसाला वाटलं की समोरच्या माणसाला सांगावं की मी ख्रिस्ती आहे. तो म्हटला मी ख्रिस्ती आहे. समोरचा माणूस विधर्मी होता, तो म्हटला अरे ख्रिस्ती लोक अंड खात नाहीत ना. मग त्याला वाटलं अरे बरोबर बोलला बाबा समोरचा माणूस. मग त्यालाच वाईट वाटले की बाबा हा देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की आपण काय जेवण जेवलं पाहिजे, म्हणजे शाकाहार जेवण जेवलं पाहिजे, आणि ज्या गोष्टी प्राण्यांपासून येतात त्या गोष्टीचं सेवन केलं नसलं पाहिजे. मग तो व्यक्ती मग थोडा घाबरला. मग तो म्हटला की आता काय करायचं, काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून थोडक्यात काय की आपण जर ख्रिस्तीपणा दाखवत असेल तर आपल्या जेवणावरून परीक्षा होते. काही लोक ख्रिस्ती ह्याच्यामध्ये गेले, कुठं जेवायसाठी एका हॉटेलमध्ये गेले, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो वेटर आला आणि तो म्हणाला की तुम्हाला काय जेवायचं. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्हाला हे जेवण पाहिजे, ते जेवण पाहिजे, ते जेवण पाहिजे, त्याच्यावरून वेटरला कळालं की बाबा हे लोक शाकाहारी आहेत. मग तो वेटर म्हणाला की माझ्या शरीरामध्ये काहीतरी त्रास संकट आहे, कृपा करून तुम्ही मला सांगाल का की तो त्रास संकट कसा निघून जाईल. लगेच त्या पालकानं सांगितलं त्या माणसाला, तिथलं त्याच्या शेजारच्या माणसाला, की बाबा चर्चमध्ये जा, मंडळीमध्ये जा, आणि एलन जी व्हाईटचं एक पुस्तक आहे मिनिस्ट्री ऑफ हिलिंग, म्हणजे मराठीमध्ये काय, हिंदीमध्ये झालं चंगाई की सेवक आहे, म्हणजे निरोगी राहण्याचं, म्हणजे त्या ठिकाणी पुस्तकामध्ये लिहिले. ते पुस्तक
कृपा करून ह्या व्यक्तीला तुम्ही काय करा, द्या. आता ते पुस्तक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं का नाही माहित नाही, पण ज्या अर्थी त्या लोकांनी तो मेनू कार्ड बघितला, त्या ठिकाणचे जे विकल्प आहेत ते पाहून आम्ही हे जेवण जेवणार, याच्यावरून त्या व्यक्तीला आशा दिसली की बाबा जर हे लोक शाकाहारी आहेत तर मला देखील चांगलं आरोग्य मिळेल जर मी यांचा सल्ला ऐकला तर. बरं का, आपल्याला वाटतं की शाकाहारी जेवण जेवणं म्हणजे साधी गोष्ट आहे, कोणाच्या अंतःकरणावरती काय परिणाम पडेल काही सांगता येणार. बर, आहाराविषयी झालं. 8 नियम, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी पाहिल्या आपण. त्याच्या व्यतिरिक्त काय? नम्रपणा सांगितला, वागणूक, स्वभाव चांगला पाहिजे. आणखी काय? विश्वास सांगितला शब्द, विश्वास. ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये लोक काय काय पाहतात तुमच्याकडे? ख्रिस्ती म्हटल्यानंतर लोक तुमच्याकडे काय पाहतात, तुमच्यामध्ये काय पाहतात? स्वभाव झाला. हा, पोशाख. पोशाख, तुमचा पेहरावा जो म्हणतो आपण, तो पोशाख जो आहे, तुमचे कपडे जे आहेत, त्याच्यावरून देखील ठरतं की तुम्ही ख्रिस्ती आहात की नाही. तर आज आपण पोशाखाविषयी शिकणार आहोत, आणि तो पोशाख ख्रिस्ती आहे की नाही ते तुम्ही मला सांगायचं. म्हणून म्हटलं की आज आपल्यालाच आपलं अंतकरण खाईल, आपल्यालाच आपले विचार खातील, याच्याविषयी आजचा विषय आहे. म्हणून देवाचं वचन जे आहे ते शक्तिशाली आहे. देवाच्या वचनामध्ये पोशाखाविषयी काय लिहिलंय ते आपण पडताळून पाहूया. जर आपण निर्गम याचा 28वा अध्याय, एक प्रश्न त्याच्या अगोदर, किती जणांनी पैसे साठवून थोडा आपला खर्च बाजूला ठेवून हे पवित्र शास्त्र खरेदी केलेले? केलं तुम्ही? हा, हे पवित्र शास्त्र, हे पवित्र शास्त्र, थॉमसन साखळी, संदर्भ साखळी, पवित्र शास्त्र, ज्याच्यामध्ये सत्य आहे तसं मूळ भाषेतून भाषांतर केलेलं आहे, हे तुमच्याकडे आहे का? आपण पडताळून पाहिलं, काही वचन तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये व्यवस्थित लिहिलेले नाहीत, ह्याच्यामध्ये व्यवस्थित आहे, काही चुकी नाही. किंमत काय याची? 3000. काय हरकत नाही, थोडा तुम्हाला त्रास होईल, पण तुम्हाला सत्य आहे तसं मिळेल. बर, निर्गम याचा 28वा अध्याय आणि 2रं वचन, त्या ठिकाणी देवाने जे पवित्र स्थानामध्ये लोक काम करतात, देवाचे सेवक जे आहेत, त्यांच्यासाठी एक पोशाख ठरवलेला आहे, त्यांच्यासाठी एक वस्त्र ठरवलेलं आहे, आणि त्या वस्त्राचा आपण अभ्यास करूया. निर्गम याचा 28वा अध्याय आणि 2रं वचन. आणि गौरवासाठी. गौरवासाठी. आता गौरव म्हणजे लगेच मला सांगा की त्याचा अर्थ काय? जवळचा शब्द, देवाचं चारित्र्य. देवाचं गौरव म्हणजे देवाचे गुणधर्म, देवाचं चारित्र्य. तर देवाचं चारित्र्य प्रगट करण्यासाठी तो पोशाख होता. देवाचे गुणधर्म लोकांना दिसावेत अशा प्रकारचा पोशाख देवाने त्याच्या सेवकाला म्हणजे आरोन आणि त्याच्या लेकरांना दिला. तर तो पोशाख काय? तो पोशाख ज्यावेळेस त्या ठिकाणी जे टेलर होते, टेलरला मराठीत शब्द काय तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा, टेलरला मराठीत शब्द काय? शिंपी, बरोबर का? बर, तर त्या काळचे जे शिंपी होते, त्यांनी ज्यावेळेस आरोनाचे कपडे शिवले, त्यावेळेस त्यांना विशिष्ट गोष्टीचं लक्ष द्यायचं होतं. काय? देवाच्या गौरवासाठी हे कपडे तयार होत आहेत, आरोनाच्या आकर्षितपणासाठी. बर, पहिलं काय शब्द आहे? गौरवासाठी. परत एकदा वाचा 2रं वचन. आणि गौरवासाठी व शोभेसाठी. पहिलं गौरवासाठी आणि मग शोभेसाठी. जर आपण लक्षात ठेवलं की आपला पोशाख जो आहे देवाच्या गौरवासाठी आहे, तर तो पोशाख नक्कीच आपल्यासाठी शोभिवंत असा असेल. पण आपण काय करतो? पहिलं शोभिवंत कपडे घेतो आणि मग विचार करतो की ह्याच्याद्वारे देवाचा गौरव होईल का नाही. ते शक्य नाही, उलट करायचं नाही. पहिलं देवाचा गौरव बघायचं की देवाच्या गौरवासाठी म्हणजे देवाचं चारित्र्य म्हणजे काय हो? पोशाखाद्वारे देवाचं कोणतं चारित्र्य तुम्ही प्रगट करणार आहात? साधेपणा. कुणीतरी उत्तर दिलं, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. साधेपणा.
बरं, आणखी काय कोणीतरी उत्तर दिलं? साधेपणा. आणखी काय? म्हणजे देव चांगले मौल्यवान त्याचं पोशाख आहे तो भाग वेगळा, पण त्याच्यामध्ये साधेपणा दिसला पाहिजे. म्हणजे काय? आपण स्वतःला उंचवत नाही तर देवाला उंचवतो, हा त्यांना सांगायचा हेतू आहे. बर, साधेपणा. बरं, आणखी काय? नम्रता. कपड्यामध्ये नम्रता दिसली पाहिजे. बरोबर का? बरोबर तुम्ही उत्तर दिलं. हा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. नम्रता दिसली पाहिजे, साधापणा दिसला पाहिजे. हे देवाचे गुणधर्म आहे. देव नम्र आहे का? देव साधा आहे का? बर, ठीक आहे. आणखी काय? हा, पवित्र. मग आता कोणते कपडे असे आहेत जे देवाचं पावित्र्य दाखवतील, याच्याविषयी असे काय? कोणते असे कपडे आहेत ज्याच्याद्वारे लोकांना सहनशीलता वाढेल? लोकांची कपडे बघितल्यानंतर लोकांना कळेल की तुम्ही सहनशील असे व्यक्ती आहात. कपडे पाहिल्यानंतर लोकांना कळेल की तुमच्यामध्ये इंद्रिय दमन आहे. कपडे पाहिल्यानंतर लोकांना कळेल की तुम्ही शांतिप्रिय असे व्यक्ती आहात. हे सगळे शब्द कुठं पाहायला मिळाले? शांती, प्रीती, इंद्रिय दमन, विश्वास. हा, पावित्र्याचे फळं म्हणजे आत्म्याची फळं जी आहेत ती त्या पोशाखाद्वारे दिसली पाहिजे. तर पहिली गोष्ट काय की ज्यावेळेस तुम्ही कपडे खरेदी करता, काही कपडे असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान लेकरं देखील असू दे, या ठिकाणी लहान लेकरांचा देखील उल्लेख आहे. म्हणजे थोडकं फक्त लहान लेकरं आहेत त्यांनी कसेही कपडे घातले तर तसं होत नाही. त्याचा परिणाम कोणावरती पडतो? आईवडिलांवरती पडतो, पण त्या लेकरांवरती प्रभाव पडतो. जरी त्या लेकराला कळत नसलं ना तरी देखील ते लेकरू तसेच कपडे घालून लहानाचं मोठं होतं. मग त्याला मोठं झाल्यानंतर अचानक तुम्ही चांगले कपडे घालायला सांगता, मग त्याला समजत नाही की चांगले कपडे कोणते, कारण की ते कपडे घालतच ते लहान लेकरू लहानाचं मोठं झालेलं असतं. सवय लागलेली असते. म्हणून कधी सवय लावायची त्या लेकराला? असं म्हणू नका ती लेकरू लहान आहे आणि त्याने कसे कपडे घातले तर चालेल. नाही, चांगलेच कपडे त्याला द्यायचे. बर, आता या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की पोशाख जो आहे तो पहिला देवाच्या गौरवासाठी, म्हणजे देवाचा पहिला विचार करायचा आणि मग शोभेसाठी. मग काय करायचं की देवाचं चारित्र्य प्रगट होत असेल ना तर मग शोभा त्याच्यामध्ये कशी आणायची ते पाहायचं. पण शोभा आणत असताना देवाचं गौरव जर प्रगट होत नसेल तर शोभा सोडायची आणि फक्त देवाच्या गौरवासाठी तो पोशाख वापरायचा. शोभा सोडून द्यायची, शोभेकडे लक्ष द्यायचं. लोकल रेल्वेमधून प्रवास करतो तर काही ठिकाणी मला असं आढळतं की काही लहान लेकरं आई संती ज्यावेळेस बसतात त्यावेळेस ते लेकरं शांत बसत नाहीत. मग ते आईवरती अंगावरती पडायचं, मग ते तिच्या मांडीवरती बूट असतात तसेच कपडे ते बूट वापरायचे, उभा राहायचं आणि मग केस विस्कटायचे, हे करायचं ते करायचं, सगळं सगळं सगळं. मग ती आई जरी तिचे कपडे घाण झाले तर फक्त झटकायचे आणि परत त्या लेकराला जवळ करायचं. त्या ठिकाणी ती शोभेविषयी विचार करत नाही की बाबा लेकरं माझं ते घाण बूट जे आहेत, चप्पल जे आहेत त्याच्यामुळे माझे पोशाख जो आहे तो खराब होतो आणि लोक म्हणतील की काय खराब कपडे घातलेत. काही विचार नाही. मग ते लेकरानं उलटी जरी केली तर त्याच दुपट्ट्यानं काय करायचं, त्या लेकराचं तोंड पुसायचं. त्या ठिकाणी शोभेसाठी ती स्त्री जी आहे ती जास्त विचार करत नाही. लेकराचं संगोपन एवढाच तिच्या मनामध्ये विचार असतो. आपण देखील ज्यावेळेस पोशाख घालू त्यावेळेस देव जर आज असता तर त्यानं कोणता पोशाख घातला असता हे आपण विचार केला पाहिजे. बर, पुढे दुसरं वचन संपलं. बर, वाचा. आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर. कपडे कसे पाहिजेत? ते पवित्र. आता पवित्र वस्त्र आज मिळत नाहीत, त्याही काळामध्ये मिळत नसतील, पण पवित्र वस्त्र म्हणजे काय? असे वस्त्र नाहीत की ते अमोर वस्त्र आहेत, म्हणजे ते वस्त्र कधीच खराब होणार नाहीत असं नाही. ते वस्त्र पवित्र म्हणजे त्याच्याद्वारे पवित्रता जी आहे ती पवित्रता स्पष्टपणे लोकांसमोर दिसते. अहरोनाची पवित्रता स्पष्टपणे लोकांसमोर दिसावी अशा प्रकारचा पोशाख
अहरोनाने घालायचं. म्हणजे तुमची पवित्रता तुमच्या कपड्यामुळे लपली नसली पाहिजे. तुमचा चांगुलपणा तुमच्या कपड्याच्या आड आला नसला पाहिजे. तुमचा चांगुलपणा कपड्याच्या मधून पारदर्शकता दिसली पाहिजे आणि तुमचा चांगुलपणा दिसला पाहिजे. बरं, ठीक आहे. मग आपण पाहूया थोडं की पवित्रता म्हणजे देवाच्या गौरवासाठी आणि शोभेसाठी कोणती वस्त्र आहेत. 4थं वचन, तिसरं नाही 4थं. त्यांनी तयार करावयाची वस्त्रे ही हा उरफट, हा. एपोद, हम्म. धगा, हम्म. चौकड्यांचा अंगरखा, हा. बंदी लोक कमरबंद, हम्म. तुझा भाऊ अहरोन हम्म. याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी जी पवित्र वस्त्रे तयार करावी. बर, कमरबंद आहे त्या ठिकाणी. मग छातीवरती जे काय म्हणतो चिलखतासारखं जे असतं त्याही गोष्टी आहेत त्या ठिकाणी. बर, त्या गोष्टीमध्ये काय काय ठेवलेलं आहे ते आपण पाहूया. 15 वचन, 15. न्यायाच्या उरफटेही कुशल न्यायाची उरफटे म्हणजे जो पोशाख आहे तो पोशाख न्याय व्यवस्थेसाठी किंवा न्याय व्यवस्था दर्शवतो. म्हणजे थोडक्यात तो पोशाख घातल्यानंतर अहरोन ज्यावेळेस लोकांच्या समोर उभा राहील तर त्या पोशाखाकडे बघितल्यानंतर लोकांना कळेल की बाबा न्याय हा माणूस करणार आहे. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त न्याय करणार आहे. अहरोन नाही, पण येशू ख्रिस्त न्याय करणार आहे. पण तो पोशाख काय दाखवतो? न्याय होणार आहे लोकांचा. आता मला तुम्ही एक असा पोशाख सांगा, तो पोशाख घातल्यानंतर बाकीचे लोक त्या पोशाखाकडे पाहून त्यांचं मन त्यांना खातं, ते म्हणतात अरे बाबा, या पोशाखाद्वारे आम्ही जो पोशाख घातलेला आहे त्याचा न्याय झालेला आहे. आम्ही चुकीचा पोशाख घातलेला आहे आणि आमचा न्याय झालेला आहे थोडक्यात, असं आम्हाला कळतं. म्हणजे थोडक्यात काय की तो पोशाख पाहून आम्हाला आमचं मन खातंय आणि आम्हाला कळून चुकलं की तो पोशाख बरोबर आहे आणि आम्ही जो पोशाख घातलाय तो चुकीचा आहे. कोणता पोशाख आहे का असा प्रश्न नाही कळाला? परत एकदा, ज्यावेळेस आपलं मन आपल्याला खातं ना, आतल्यात आपल्याला वाईट वाटतं एखादी गोष्ट पाहून, एखाद्या व्यक्तीकडे पाहून की तो चांगला आहे ना आपण वाईट आहोत. थोडक्यात आपला न्याय होत आहे. त्यावेळेस काय न्याय होत आहे की बाबा तो चांगला आहे, तुम्ही वाईट आहात, त्याला म्हणायचं न्याय थोडक्यात. तर तसं तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का की बाबा एखाद्याने चांगले कपडे घातलेत किंवा तुम्ही चांगले कपडे घातलेत, इतरांनी चांगले कपडे घातले नाहीत आणि त्याला तुमच्या पोशाखाकडे बघून तुम्ही काहीच बोलला नाही, फक्त पोशाखाकडे बघूनच त्याचं मन त्याला खायला लागलं आणि त्याला वाईट वाटलं? असं कधी झालंय का? हा, भरपूर. एक घटना सांगा. आमचा आता हल्ली फेअरवेल होता, तर त्यावेळेस भरपूर जण चांगले कपडे घालून गेले. चांगले म्हणजे सांगा. चांगले म्हणजे बूट, शर्ट, पॅन्ट, बरं, तुम्ही जसे घातले तसे. हा. मी त्यावेळेस कुर्ता घातलेला. हा, तर काही मुलं नॉर्मल आलते, रेग्युलर स्टेजला जसे येतात. नॉर्मल म्हणजे कसं? नॉर्मल म्हणजे टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट. ते सांगा, म्हणजे कळलं पाहिजे आम्हाला. नॉर्मल म्हणजे ते नॉर्मल. बरं, ठीक आहे. कॅज्युअल मध्ये असते. तर त्यांना त्यावेळेस वाटलं की आपण पण ह्याच्यासारखं स्पेशल डे म्हणून स्पेशल कपडे घालून आपल्याला पाहिजे. बर बर बर, ठीक आहे. सर्वसाधारणतः ज्यावेळेस आपण सुशोभित कपडे घालतो ज्याच्याद्वारे आपली पवित्रता, आपला चांगुलपणा दिसतो ना, तर जे लोक आजकाल फॅशनेबल कपडे घालतात म्हणजे ज्याच्यामध्ये सुशोभितपणा दिसत नाही, तर असं होऊ शकतं जसं तुम्ही सांगितलं की त्या व्यक्तीला वाईट वाटतं की अरे आपण कोणते कपडे घालून आलेलो. म्हणजे देवाला हे दाखवून द्यायचं की तुमच्या कपड्याद्वारे त्या व्यक्तीच्या अंतःकरणावरती प्रभाव पडला पाहिजे. बोलायचीच गरज आहे असं नाही. ख्रिस्ती पण बोलण्यानेच दिसतं असं नाही. बर, 15 वचन झालं. न्यायाचा उपदेश कुशल कारागिरांकडून तयार करावा. तो एफेसदा प्रमाणे करावा. तो सोन्याच्या जरीचा व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा. बरं, ह्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी सोनं वापरलं पाहिजे. अरे बापरे. म्हणजे थोडक्यात काय, त्याचा जो पोशाख आहे त्याच्यामध्ये सोन्याचा वापर आहे, त्याच्यामध्ये
मौल्यवान वस्तूंचा वापर आहे, त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू आहेत, रंग वेगवेगळे चांगले आहेत, तर मग तसा जर पोशाख आहे तर तो पोशाख महागडा पण असेल नाही का? सोनं म्हटल्यानंतर मौल्यवान रत्न त्या ठिकाणी असतील तर तो पोशाख नक्कीच महागडा असेल, बरोबर का? मग आपण महागडे कपडे घालावेत का? सोन्याचा वापर केलाय तर मग आपण सोनं कपड्याच्या ऐवजी इथं वापरलं तर काय होईल? सोनच ना. मग इथून काढायचं, 2 भाग करायचे, इथं घालायचं. मग त्याच्यामध्ये थोडे इथून 2 भाग करायचे, एक इथं वापरायचं. काय फरक पडेल? सोनच इथं असू दे, इथं सोनच ना, इथं असू दे सोनच ना. कपड्यावरती सोनं आहे, मग सोनं का वापरायचं? का वापरायचं हे विचारतो पहिलं. सोनं वापरावं का आपण? महागडे कपडे वापरावेत का? आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस पवित्र स्थानाची सेवा सुरू व्हायची त्यावेळेस वर्षभरामध्ये न्यायनिवाडा होत नसे. वर्षामध्ये एकच दिवस असा असायचा ज्याच्यामध्ये न्यायनिवाडा व्हायचा. 7वा महिना 10वा दिवस. सात महिने 9 दिवस आरोन जो आहे तो पवित्र स्थानामध्ये कार्य करायचा, पण 7व्या महिन्यामध्ये 10व्या दिवशी तो परम पवित्र स्थानामध्ये जायचा. पण ह्याच्या अगोदर 7 महिने 9 दिवस फक्त पवित्र स्थानामध्ये. कळाला फरक? पवित्र स्थानाचे 2 भाग आहेत. पहिला भाग पवित्र स्थानच म्हटलं जातं त्याला, आणि दुसरा भाग परम पवित्र स्थान, महापवित्र स्थान. तर 7वा महिना 10वा दिवस परम पवित्र स्थानामध्ये आरोन जायचा. त्यावेळेस लोक त्या पवित्र स्थानाच्या बाहेर स्वतःला क्लेश द्यायचे, तर ते म्हणायचे न्यायनिवाडाचा दिवस आहे. कोणता दिवस? 7वा महिना 10वा दिवस. कधीही विसरू नका. तुमच्या जन्माची तारीख विसरली तरी चालेल, पण 7वा महिना 10वा दिवस जुन्या करारामध्ये न्यायनिवाडाचा दिवस होता. त्या दिवशी लोक कामकाज करत नसे का? अरे बाबा, कामकाज करत असताना जर माझं लक्ष न्याय व्यवस्थेकडे राहिलं नाही, न्यायनिवाडा सुरू आहे, देव सांगणार आहे आरोनाला की बाबा कोण ह्या इस्रायल लोकांमध्ये राहील, कोण ह्या इस्रायल लोकांमधून काढून टाकलं जाईल. हा न्यायनिवाड जो आहे तो 10व्या दिवशी व्हायचा, 7व्या महिन्याच्या. आणि म्हणून लोक काय करायचे? पूर्ण लक्ष न्यायनिवाड्याकडे. बाबा आज उपवास, कारण की लक्ष कुठं पाहिजे? इकडं नाही, न्यायनिवाड्याकडे. कपड्यांकडे जास्त लक्ष नाही का? बाबा न्यायनिवाड्याकडे लक्ष. एकदा हा न्यायनिवाडा झाला 10व्या दिवशी की मग परत आपलं आयुष्य सुरू. 7 महिने 9 दिवस म्हणजे पूर्ण वर्ष जवळपास. मग आपल्याला काळजी करायची गरज नाही. मग एखादा जर विचार आला की बाबा चल 10वा दिवस आहे, आज आपण मेजवानी करू, चांगले चांगले जेवण जेवू, हा माणूस काय म्हणेल? नको बाबा, न्यायनिवाडाचा दिवस आहे ना, ह्याच्यातून पार पडतो, देवानं माझ्या पापाची क्षमा करावी, देवानं माझे सगळे पाप पुसून टाकावेत, म्हणून माझं लक्ष देवाकडे आहे. आज मी काय करणार आहे? आज मी स्वतःला काय करीन? क्लेश देईन, मी स्वतःला दंड देईन, मी कामकाज नाही करणार, मी तेच जेवण जेवीन किंवा उपवास करीन जे जेवण मला न्यायनिवाड्याकडे केंद्रित करेल. तो 7वा महिना 10वा दिवस आज आपल्यासाठी, नवीन करारातल्या लोकांसाठी 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून सुरू झालेला आहे. इसवी सन. यांच्यासाठी किती दिवस? जुन्या करारातल्या लोकांसाठी नाही, किती दिवस न्यायनिवाडा? 1 दिवस. पण तो 1 दिवस तुमच्या माझ्यासाठी कधी सुरू झालाय? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला तो दिवस सुरू झालेला आहे. तो कधीपर्यंत चालेल? कृपेचा काळ संपूपर्यंत. येशू ख्रिस्ताचा न्यायनिवाडा जो सुरू आहे तो न्यायनिवाडा संपला की तो 10वा दिवस आपल्यासाठी संपला. जुन्या करारामध्ये तो 1च दिवस, म्हणजे आजच्या वेळानुसार 24 तास. पण तो दिवस आज आपल्यासाठी कधी सुरू झालाय?
22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला सुरू झालाय. मग आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे? त्यावेळेस लोकांनी काय केलं? स्वतःला क्लेश दिला. त्यांचं लक्ष कुठं? न्यायनिवाड्याकडे. त्यांच्याकडे त्यांनी चांगल्या जेवणाविषयी जास्त विचार केला का? नाही केला. कळालं का? बर, आता देवाचं वचन म्हणतं की हा पोशाख जो आहे तो पोशाख कोण घालायचं? आरोन घालायचा. आणि आरोन हा पोशाख घालून पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये जायचा. आणि त्या पोशाखामध्ये काय होतं? मौल्यवान रत्ने होती, सोनं होतं. मग सोनं आज आपण वापरावं का? आरोनानं घातलं, आपण का नाही? देवानं त्याला सोनं दिलं घालायला, मला का नाही? का नाही विचारत आपण प्रश्न? का विचारू नये प्रश्न? बरोबर आहे ना प्रश्न? बरोबर आहे. मग आता आरोन जो आहे तो कोणाचं प्रतिनिधित्व करायचा? ख्रिस्ताचं. म्हणजे आरोन याजक आहे. ख्रिस्त जसा देवांचा देव आहे, प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे, तो राजांचा राजा, त्याचं चारित्र्य कोणाला प्रगट करायचंय? आरोनाला. म्हणून आरोनासाठी ते विशिष्ट कपडे होते ज्याच्यामध्ये सोनं होतं. कळालं का? आपण देखील ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहोत, पण आपण याजक आहोत का? जसा आरोन होता तसा याजक आहोत का आपण? नाही. आपण याजक कसे आहोत? आध्यात्मिकरित्या याजक आहोत. आध्यात्मिकरित्या आपण याजक आहोत. पण देव काय म्हणतो? 7वा महिना 10वा दिवस तुम्हाला 22 ऑक्टोबर पासून सुरू झालाय, 1844 पासून. न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये आहात. मग न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये तुमचं लक्ष कपड्यांकडे पाहिजे का न्याय निवाड्याकडे? कल्पना करा की शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये तुमची केस चालू आहे. तुम्ही चुकी केली आहे, नाही चुकी केली तो भाग वेगळा, पण तुमची केस कोर्टामध्ये चालू आहे. आणि 2 मार्चला उद्या तुम्हाला त्या ठिकाणी कोर्टात हजर व्हायचं आणि तुमची शेवटची काय आहे ती तारीख आहे. त्या दिवशी तुम्ही काय कराल? किती चांगले कपडे घालून जाल? आणि त्याच्यामध्ये निकाल असाही लागू शकतो की तुम्हाला जन्मठेपची शिक्षा होईल. असा निकाल लागू शकेल की 7 वर्षाची सक्त मजुरी. कपड्याकडे लक्ष राहील का हो तुमचं? जेवणाकडे लक्ष राहील का तुमचं? आणखी कशाकडे लक्ष राहणार नाही. तुम्ही कामाला जाल का? बाबा काम करून येतो मग अर्धा दिवस तिकडे जातो. मग जगिक न्यायालयामध्ये जर तुमचा खटला सुरू असेल, तुमचं लक्ष एवढं त्याच्याकडे असेल, तर सार्वकालिक जीवनाचा जो खटला सुरू आहे तुमच्यावरती आणि माझ्यावरती, त्याच्याकडे आपलं लक्ष जर पाहिजे तर आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे? म्हणून म्हटलं की आपल्या कपड्याद्वारे आपण दाखवून देतो लोकांना की आपण ह्या जगाचे आहोत का स्वर्गीय नगराचे आहोत. आपण कपड्याद्वारे दाखवून देतो की आपण न्याय निवाड्यावरती विश्वास ठेवतो का नाही. म्हणून म्हटलं की कपड्यावरून लोकांना कळून येतं, मला पण कळेल आणि सगळ्यांना कळेल की बाबा हा व्यक्ती देवाचा जो न्याय निवाडा सुरू आहे ना खटला स्वर्गाच्या राज्यामध्ये, त्या खटल्याविषयी किती गांभीरता आहे त्या व्यक्तीला याच्यावरून त्याच्या पोशाखावरून कळतं. 23वा वचन. बर, त्याच्या पोशाखामध्ये सोनं आहे. त्याच्या पोशाखामध्ये काय आहे? सोनं आहे. पण सोनं का? कारण की देवाची इच्छा होती की आरोनाचे कपडे, आरोन जो आहे तो राजांचा राजा येशू ख्रिस्त त्याचं प्रतिनिधित्व करत आहे, म्हणून ते सोनं, म्हणून ते काय असेल ते मौल्यवान रत्न, अशा प्रकारचा त्याचा पोशाख होता. पण त्याच काळामध्ये, कोणाच्या? आरोनाच्याच काळामध्ये बाकीचे जे लोक होते, इस्रायल लोक जे होते, देवाचे लोक जे होते, त्यांचा पोशाख तसा नव्हता. त्यांचा पोशाख साधा होता. म्हणून आपण आरोनाच्या पातळीमध्ये नाही, आपण सर्वसामान्य ख्रिस्ती लोक आहोत, याजकगणच आहोत. पण आपला पोशाख 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून जो न्याय निवाडा सुरू झालेला आहे, न्याय निवाड्यानुसार आपले कपडे पाहिजे. नाही, मला माहित नाही किती लोकांवरती खटला चालला. माझ्यावरती कधी खटला चालला नाही म्हणून मला माहित नाही ते नेमकं काय असतं. पण ज्यांच्यावरती खटला चालू आहे ना, त्यांना रात्री झोप पण लागत नाही. त्यांचं पूर्ण लक्ष की बाबा निकाल काय येईल, शेवटची तारीख आहे, उद्या निकाल लागणार आहे, उद्या निकाल काय लागेल. त्यांची चुकी असू दे अथवा नसू दे, असं नाही बरं का की मनुष्य त्याला माहित आहे की तो निर्दोष आहे आणि म्हणून तो निवांत झोपलाय आणि चांगले कपडे घालून तो गेलाय, असं होत नाही. त्याला चिंता असतेच.
म्हणून देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, आपण न्याय निवाड्याच्या काळामध्ये असताना आपला पोशाख कसा पाहिजे, आपलं जीवन कसं पाहिजे. एक प्रचारक बोलताना म्हणाला की ज्यावेळेस तुमचा थकवा पूर्णपणे गेलेला नसतो त्यावेळेसच तुम्ही झोपेतून जागे व्हायचं. परत एकदा, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आणखी जास्त झोप पाहिजे, तुम्हाला तुमचा थकवा गेलेला नाहीये, त्यावेळेसच तुम्ही उठायचं. पूर्णपणे थकवा घालवण्याची वाट पाहायची नाही. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आणखी थोडं जेवावं म्हणजे पोट भरेल आणि माझी पूर्णपणे भूक भागेल, त्यावेळेसच ताटावरून उठायचं. मग कुठंतरी आपण ख्रिस्ती आयुष्य जगत आहोत असं आपल्याला कळतं. मला आठवतं की एक स्त्री, ती अगोदर मंगळसूत्र घालायची, ख्रिस्ती स्त्री. आणि मग मंगळसूत्र घातलं असताना तिला चिंता वाटायची की अरे मी कामाला जाते, मग कधी कधी 7 वाजता यावं लागतं, 8 वाजता यावं लागतं. आणि मग कामाच्या ठिकाणावरून येत असताना कुणी तर माझं सोनं नाणं जर हिसकावून घेऊन गेले तर, आणि हिसकावून घेऊन जात असताना मी प्रतिबंध करणार ना, की स्त्री म्हटल्यानंतर ती म्हणणार नाही घेऊन जायचं माझं सोनं. मग तो म्हणेल का कृपा करून द्या? नाही म्हणणार. तो काय करेल? मारहाण करेल. म्हणजे जीवालाही धोका, सोनं जायचं ते जाणारच आणि जीवाला देखील धोका. आणि म्हणून ती म्हणाली की बाबा मी सोनं नाणं जे आहे ते वापरणार नाही. कळालं का? तुमच्या जीवाला धोका आहे. मग ती अंगठी घाला, चेन वापरा, कडा असू दे, काहीही सोन्याचा प्रकार असू दे, सोनं देवाने आपल्या शरीरावरती ठेवण्यासाठी दिलेलं नाही. बोललेलं कळालं नसेल तर परत सांगा, परत सांगतो. सोन्याचा व्यापार करणं चुकीचं नाही, पण सोनं शरीरावरती वापरणं हे चुकीचं. सोनं कमवणं चुकीचं नाही, सोनं देवानं दिलेलं आहे. सोनं चांदी रुपये सगळं जे मौल्यवान गोष्टी आहेत ते कोणाच्या आहेत? देवाच्या आहेत. सोनं मिळवणं चुकीचं नाही, पण सोनं शरीरावरती परिधान करणं चुकीचं. न्याय निवडा. कळालं? मग ती स्त्री म्हणाली की बाबा इथून पुढे मी सोनं वापरणार नाही, आणि म्हणून तिनं सोनं वापरणं जे आहे ते बंद केलं. तिचा जीव वाचला का हो? नक्कीच वाचला. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहूया की कोणत्या दृष्टिकोनातून कोणाला सोनं वापरायला सांगितलं आणि कोणी सोनं वापरायचं नाही हे आज आपण पाहणार आहोत. तुम्हीच मला सांगितलं की ख्रिस्ती वर्तणूक मध्ये ढोंगीपणा नसावा. ख्रिस्ती तर ख्रिस्ती, कट्टर असा ख्रिस्त आहे ना असाच. मग लोक जर तुम्हाला पाहतील तर तुम्हाला म्हणतील की तुम्ही ख्रिस्ती आहात का? होय मी ख्रिस्ती आहे. तुम्ही दिसत नाही तुम्ही ख्रिस्ती आहात ते. असं होता कामा नये. इंग्लिशमध्ये त्याला डबल स्टँडर्ड्स म्हणतात. डबल स्टँडर्ड्स म्हणजे हेही सांगायचं आणि तेही सांगायचं आणि लोकांना गोंधळात टाकायचं. तसं होता कामा नये. आपण पहिले पेत्र किंवा एजिकेल माफ करा, एजिकेल याचा 16वा अध्याय. आज जरा उशीर झाला तर चालेल का? एजिकेल याचा 16वा अध्याय 1 पासून पुढे वाचा. एजिकेल 16 मिळालं सर्वांना? एक मिनिट. एजिकेल 16 1 पासून 14 पर्यंत वाचा. हा बर, कोणाला प्राप्त झाले? एजिकेलला. बर, हा पुढे. मानवपुत्र यरूशलेमची अमंगळ कृत्ये तिच्या लक्षात आली. बर, देव एजिकेलला म्हणत आहे, देवाचे लोक म्हणजे एजिकेल, माझे लोक अमंगळ कृत्य, चांगलं कृत्य का वाईट कृत्य? वाईट कृत्य जे आहे मी ते तुला दाखवतो. तर ते वाईट कृत्य करत असताना त्यांचा पेहरावा काय, त्यांचा पोशाख काय ते आपण पाहूया. बर, वाईट कृत्य पुढे. असे म्हण प्रभू परमेश्वर यरूशलेमेस म्हणतो, हा, तुझे मूळ उत्पत्ती ही कनान देशातील आहे. हा, तुझा बाप अमोरी व तुझी आई तिची होती. बर, तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मली तेव्हा तुझी नाक कापली नाही, तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले नाही, बर, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही, व तुला बाळत्यात
उदाहरण नाही. बर. तुझी करून आई येऊन घातले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दृष्टी झाली नाही. बर. तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, देवाच्या लोकांची परिस्थिती काय झाली हे त्या ठिकाणी सांगितलं. देवाच्या लोकांनी देवाच्या विरुद्ध बंड केलं, देवाच्या विरोधात गेले, म्हणून त्या लोकांवर परिस्थिती काय, त्यांना शेतात टाकून देण्यात आलं. म्हणजे काय, अक्षरशः शेतात नाही, त्यांना थोडक्यात देवापासून ते दूर गेले आणि त्यांच्यावरती वाईट परिस्थिती आली. मग देवानं त्या देवाच्या लोकांकडे बघितलं. देव म्हणाला, अरे माझ्या लेकरांची वाईट परिस्थिती झालेली, माझ्या विरोधात ते गेले, माझ्यापासून दूर गेले, पण आता त्यांची वाईट परिस्थिती झाली आहे, मी त्यांना त्या परिस्थितीमध्ये ठेवणार नाही. मी त्यांना काय करेन, पूर्वरित्या बरं करेन, मी त्यांना परत एकदा चांगलं आयुष्य देईन. आणि म्हणून देवानं त्यांना कोणतं आयुष्य दिलं ते आपण पाहूया. 14 वचन, माफ करा, 9 वचन. मी तुला पाण्याने न्हाऊन घातले. हा, म्हणजे मी तुझ्या म्हणजे लेकरांना, देवाचे लोक जे आहेत त्यांना काय केलं, स्वच्छ केलं पाण्याने. बरं, हा, ठीक आहे. तुझ्यावरचे रक्त धुवून काढले व तुला तेलाने माखले. म्हणजे थोडक्यात काय, देवानं त्यांची परिस्थिती आयुष्यामध्ये बदलून टाकली. ते लोक देवापासून दूर गेले, त्यांच्यावरती वाईट परिस्थिती आली, देवानं त्यांना सोडलं नाही. देव म्हटलं की बाबा तुमच्यावरती वाईट परिस्थिती आली, मी तुमच्या संगती आहे, मी देव आहे ना तुमचा, मी तुमची काळजी घेईन. आणि मग देवानं त्यांना ज्यावेळेस पूर्वरित्या बरं केलं, चांगलं केलं, त्यावेळेस त्यांना पोशाख कोणता दिला ते बघूया. काय लिहिलंय तर, त्यांना पहिलं स्वच्छ केलं. शब्दशः नाही बरं का, शब्दशः आंघोळ नाही घातली देवाने त्याच्या लेकरांना, शुद्ध केलं म्हणजे पापापासून त्यांना वेगळं केलं. बरं, पुढे. तुला बेडबुट्टीची वस्त्रे घातली, हा, उत्तम चर्मी गोळा तुझ्या पायात घातला. जोडे पायात घातले आणि दुसरं काय केलं, तेलाने त्यांना अभ्यंग केला, म्हणजे चांगलं त्यांना त्वचा त्यांची चांगली झाली. बरं, पुढे. तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले व तुला रेशमी ओढणी पांघरली. बरं, रेशमी ओढणी पांघरली आणि डोक्यावरती काय केलं, तागाचे वस्त्र वापरले, तागाचे वस्त्र लिहिले. म्हणजे देवाच्या लोकांची भरभराटी झाली, देवाच्या लोकांना देवाने आशीर्वाद दिला. आणखी काय केलं, पुढे. मी तुला दागिन्यांनी समजवले. मी तुला दागिन्याने सजवले, दागिन्याने सजवले. आता मग लोक म्हणतील, अरे देवानंच आम्हाला दागिन्यानं सजवलं, पाळत साहेब तुम्ही म्हणत आहात की दागदागिने घालू नका. आता हा संदर्भ काय या ठिकाणी, दागदागिने म्हणजे शब्दशः दागदागिने दिले का देवाने? दागदागिने दिले म्हणजे थोडक्यात त्या लोकांचं चारित्र्य जे आहे ते शोभिवंत केलं. फरक कळाला का? त्यांना कुठं टाकण्यात आलं होतं, रानात. का? ते देवाच्या विरोधात गेले. मग सैतानानं त्यांचा वापर केला आणि रानामध्ये टाकून दिलं त्यांना, म्हणजे त्यांना देवापासून दूर केलं. पण देवानं त्यांना सोडलं का? नाही. देवानं त्यांना परत आणलं. मलिन होते, अशुद्ध होते, अमंगळ होते, त्यांना स्वच्छ केलं आणि मग त्यांच्यावरती चांगला पेहरावा टाकला. म्हणजे काय? त्यांना देवाच्या पावित्र्यानं मडवलं, देवाचं चारित्र्य देवानं त्यांना दिलं. पण इथं शब्द काय वापरलेत? दागदागिन्यानं काय केलं? मडवलं, सजवलं असा शब्द वापरलाय. शब्दशः आपण हा अर्थ घेऊ शकत नाही. नाहीतर लोक हे वचन तुम्हाला दाखवतील, म्हणतील देवानं मळवलं ना देवाच्या लोकांना, सोन्याने सजवलं, काही शब्द वापरले, दागिन्याने सजवलं, मग तुम्ही आम्हाला दागिने का वापरायला सांगत नाही? सांगा आम्हाला दागिने वापरायला. लोक म्हणतील, तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे वचन काय आहे, या वचनाचा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. शब्दशः वचन घ्यायची नाही. बरं, पुढे. तुझ्या हातात बांगड्या घातल्या. अरे 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 मग का आपण बांगड्या घालू नये? देवानच दिल्या ना बांगड्या. बर, पुढे. व गळ्यात गळसरी घातली. गळसरी, आता गळसरी आणि गळसरी म्हणजे चेन का? बर, हा, बर, चेन घातली. बर, हा. मी तुझ्या नाकात नथ घातली. अरे रे, हा, एवढं पर्यंत केलं देवानं. मग आता देवानं असं शब्दशः केलं का? लोक जे देवापासून दूर गेले त्यांना बोलवल्यानंतर असं अक्षरशः झालं का? नाही. देवाला या ठिकाणी काय सांगायचं आहे की जशी नववधू असते, जशी नववधू असते, जी सजवली जाते, तसं मी तुम्हाला आध्यात्मिकरित्या सजवलं असं देवाला सांगायचं आहे. या ठिकाणी शारीरिकरित्या गोष्ट नाहीये, आध्यात्मिकरित्या गोष्ट बघायची.
बर, पुढे. कानात बाळा घातल्या, हा, तुझ्या डोक्याला उत्तम शिरोभूषण केले, बर, हा, तू सोन्या रूपाने नटलीस तर तुझा पेहरावा उत्तम तागा रेशीम रेशीम व जरदारी यांचा होता. हम्म, तुला भोजनात सपीक मध व तेल हे असत. हम्म. तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोचले होतीस. बर, देवाचं वचन म्हणतं की देवानं आध्यात्मिकरित्या लोकांना काय केलं, अशा प्रकारे सुंदर बनवलं. आध्यात्मिकरित्या, सोनं नाण्यानं नाही. सोनं नाण्यानं बनवलं असतं तर त्यांचं अंतकरण बदललं असतं का? नाही. अंतकरण त्यांचं बदलावं, त्यांना पूर्णपणे देवाचं चारित्र्य काय हे प्रगट व्हावं म्हणून देवानं त्यांना आध्यात्मिक पोशाख अशा प्रकारचा दिला, शब्दशः नाही. पण लोक हे वचन घेतील, म्हणतील देवानं मिळवलं ना, आम्ही तसेच कपडे घालू. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ही वचनं आध्यात्मिक बाबीविषयी बोलतात आणि शारीरिक बाबीविषयी नाही. बर, आता ही जी वचनं आहेत ही वचनं फार फार महत्वाची. आता या ठिकाणी आपण पाहतो की देवानं कसं सजवलं. मला आठवतं की एक डॉक्टर ख्रिस्ती, तिचा एक मुलगा जो होता, तिला 2 मुलं आहेत, तिचा एक मुलगा जो होता तो खूप आजारी पडला. इतका आजारी पडला की त्याला दवाखान्यात जावं लागलं, दवाखान्यात न्यावं लागलं. ही स्वतः डॉक्टर आहे, हिचा पती पण डॉक्टर आहे, पण तरी देखील यांच्याकडून काही झालं नाही म्हणून त्या मुलग्याला कुठे नेलं, दवाखान्यामध्ये नेलं. मला आठवत नाही मोठा की लहान मुलगा. आणि मग परिस्थिती इतकी वाईट की त्या मुलग्यावरती फार मोठं संकट आलं, म्हणजे तो मुलगा फार आजारी होता. आणि मग ह्या स्त्रीनं, ह्या महिलेनं, डॉक्टर असून ही रडायला तिनं सुरुवात केली. देवाला विचारलं की देवा, कृपा करून माझ्या लेकराचा जीव वाचव, तो दवाखान्यामध्ये आहे, त्याला बरं कर. कोणती अशी गोष्ट आहे देवा ज्याच्यामुळे माझ्या लेकराला आशीर्वाद मिळत नाही, कृपा करून मला ते सांग. देवा कृपा करून मला सांग असं म्हणून ज्यावेळेस ती छातीवरती बडवून घेत होते त्यावेळेस तिला काय हातात आलं, तिचं मंगळसूत्र. साक्ष आहे, तिनं दिलेली साक्ष. मग लगेच तिच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडला की अरे मी ख्रिस्ती आहे, देवांची इच्छा आहे की मी सोनं नाणं न वापरता माझं शरीर बाहेरील गोष्टी न सजवता अंतःकरणामध्ये माझं जे चारित्र्य आहे ते माझं शोभिवंतपणा आहे, त्यानं माझं काय झालं पाहिजे, चारित्र्य प्रगट झालं पाहिजे. माझं चारित्र्य प्रगट झालं पाहिजे, अशा सोन्या नाण्यानं मी लोकांना आकर्षित करता कामा नये. आणि म्हणून तिनं जे दागदागिने जे होते ते काढून टाकले आणि तिच्या लेकराला आरोग्य प्राप्त झालं. एका पाठीमागे एक साक्ष देत आहे. एक स्त्री म्हणाली की बाबा सोनं नाणं घेऊन जात असताना लोक काय करतील, माझ्या जीवाला धोका होईल म्हणून मी सोनं नाणं वापरणार नाही. जीव तिचा वाचला, आज देखील जिवंत आहे. दुसरी स्त्री म्हणाली बाबा माझं लेकरू फार महत्वाचं आहे, सोनं नाणं कशाला. हे जर सोनं नाणं माझ्या लेकराच्या आरोग्याच्या मध्ये येत असेल तर माझ्या लेकराचं आरोग्य फार महत्वाचं, मला हे महत्वाचं. आजपर्यंत त्या व्यक्तीनं सोनं नाणं कधीही वापरलं नाही. बर, पुढे जाऊया. दुसरे शमूएलाचा 12वा अध्याय 30 वचन. दुसरे शमूएलाचा 12वा अध्याय आणि 30 वचन. शमूएलाचं दुसरं पत्र 12वा अध्याय 30 वचन. आपण शोभिवंत कपडे घातले पाहिजेत, म्हणजे गौरवास्तव कपडे वापरले पाहिजे. आणि जास्ती करून जर तुम्ही बघितलं तर नवीन करारामध्ये पोशाखाविषयी लिहित असताना पुरुषांचा जास्त उल्लेख आहे का स्त्रीचा? स्त्रीचा. कारण की देवाला माहित आहे की पोशाखाचा त्रास संकट स्त्रीला जास्त आहे. दुसरे शमूएल 12वा अध्याय 30 वचन. त्याने त्या लोकांच्या राजांच्या मस्तकावरून मुकुट काढला. बर, त्याने म्हणजे कुणी? होमवर्क, गृहपाठ पुढच्या आठवडी सांगा. त्याने म्हणजे कोणी? बर, त्या व्यक्तीनं तो मुकुट जो आहे त्या एका व्यक्तीच्या डोक्यावरून काढला. हा, त्याचे वजन एक सोन्याचे किकार. हा, म्हणजे तो मुकुट कशाचा होता? सोन्याचा मुकुट होता. आणि त्या व्यक्तीनं त्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट काढला आणि काय केलं पुढे? त्याचे वजन एक सोन्याचे किकार असून हा. तो रत्नखचित होता. रत्नाने भरला होता तो मुकुट. हा, तो दाविदाच्या मस्तकावर ठेवला. हा, आणि त्यानं तो मुकुट कोणाच्या मस्तकावर डोक्यावरती ठेवला?
दाविदाच्या डोक्यावरती ठेवला, कारण की दावीद काय होणार होता? राजा. मग आता तुम्ही मला प्रश्न नक्कीच विचारू शकता की दावीद सोनं वापरू शकतो, आम्ही का नाही? त्यानं सोन्याचा मुकुट वापरला, रत्ने त्या मुकुटामध्ये होते, आम्ही एक क्लिप पण लावायची नाही सोन्याची. हा, प्रश्न बरोबर आहे तुमचा. देव दाविदाला मदत करू शकतो, दाविदाला परवानगी देऊ शकतो, आम्हीच का? आम्हाला का नाही? राजा दावीद राजा जो होता तो कोणाचं चारित्र्य प्रगट करायचा किंवा कोणाचं प्रतिनिधित्व करायचा? येशू ख्रिस्त कोण होता? राजांचा राजा. म्हणून दावीद राजाकडे बघितल्यानंतर लोकांनी कोणाकडे बघायचं? येशू ख्रिस्ताकडे बघायचं. म्हणून तो येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे ना, तो राजांचा राजा कसा असावा म्हणून देवाने दावीद राजाला परवानगी दिली. कशाची? सोनं वापरण्याची. त्या पातळीला कोणाची पातळी होती? दावीद राजाची, राजाची पातळी होती. राजाच्या पातळीला देवाने परवानगी दिली. तुम्हाला आणि मला नाही. आपण राजे आहोत का? तसे पाहिलं तर आपण राजे आहोत, पण आध्यात्मिकरित्या आहोत. पण आपण न्यायनिवाड्याच्या काळामध्ये. म्हणून दावीद राजा होता म्हणून देवाने परवानगी दिली. देवाने ती परवानगी तुम्हाला आणि मला दिलेली नाही. म्हणून म्हटलं अहरोन याजक आहे, तो सोनं वापरू शकतो. देवानेच त्याला सोनं दिलं. तो स्वतः सोन्याच्या दुकानात गेला का? नाही. दावीद राजा तो स्वतः म्हटला का मला सोन्याचा मुकुट द्या? नाही. देवानं ठरवलं. तर देवच ठरवतो की आपला पोशाख जुन्या करारामध्ये कसा पाहिजे, नवीन करारामध्ये कसा पाहिजे. बर, असं असताना जर आपण पाहिलं तर सोनं जे आहे ते सोनं नाणं आपल्या शरीरावरती वापरण्यासाठी देवाने दिलेलं नाही. मला आठवतं की एक तरुण मुलगी आणि तरुण मुलगा ख्रिस्ती, त्यांचा विवाह होणार होता आणि मुलगा म्हटला की अरे देवाच्या वचनानुसार आपण विवाहामध्ये वापरू शकत नाही, शरीरावरती सोनं वापरायचं नाही तर वापरायचंच नाहीये, मग विवाह असू दे नाही तर नसू दे. मग त्या मुलगीला फार मोठा प्रश्न, ती हिंदू कुटुंबातून आली होती. ती म्हटली की अरे सोनं नाही वापरायचं तर घरातले काय म्हणतील? घरातले म्हणतील असं कसा तुमचा ख्रिस्ती धर्म, सोनं पण नाही, काहीच नाही, मोकळा करा आमच्या मुलीचा. मग लग्नाच्या दिवसापर्यंत तिची तळमळ की देवा काय करू. मुलगा म्हटला भाऊ बाबा तुझा निर्णय, पण देवाच्या वचनामध्ये लिहिले की सोनं वापरायचं नाही. मग ज्यावेळेस विवाहाच्या त्या व्यासपीठावरती ते लोक आले त्यावेळेस ती मुलगी म्हटली की मी मंगळसूत्र वगैरे काही वापरणार नाही. किती आनंद त्या मुलगीला, लोकांना किती आनंद, कारण की ख्रिस्त उंचावला गेला ना त्या ठिकाणी, देवाचं चारित्र्य प्रगट झालं त्या ठिकाणी. मग लोक म्हणाले की बाबा आता काही लोक म्हणतात की बाबा विवाह झालाय तुमचा, असं चिन्ह काय? सगळ्या लोकांसमोर तुम्ही चिन्ह दाखवा. लिहिले का बायबलमध्ये की विवाहाचं चिन्ह मंगळसूत्र म्हणून? कुठून आलंय हो? उठ कुठून तरी काय तर आणायचं आणि कुठंतरी जोडायचं आणि मोकळं व्हायचं. असं आपण करता कामा नये. आज लोक वेगवेगळ्या प्रकार करतात विवाहाचं चिन्ह म्हणून. काय लोक काय करतात, पवित्र शास्त्र घेतात तर म्हणतात माझं पवित्र शास्त्र मी तिला देईन, तिचं पवित्र शास्त्र मी माझ्याकडे घेईन, हे आमचं विवाहाचं चिन्ह. किती चांगली गोष्ट. पवित्र शास्त्र देवाचं वचन काय करतात ते आदला बदल करतात. काय लोक, मी आज मागच्या वर्षीच एक अशी गोष्ट ऐकली जी गोष्ट मला पटली नाही, पण तो व्यक्ती म्हटला की बाबा अशी गोष्ट घडली त्या विवाहामध्ये. विवाहाचं चिन्ह म्हणून पतीनं पत्नीचे पाय धुतले आणि पत्नीनं पतीचे पाय धुतले. ऐकलं का कधी असं? ह्याला म्हणायचं नम्रता, ह्याला म्हणायचं शोभिवंत चारित्र्य, ह्याला म्हणायचं देवाच्या गौरवासाठी सजणं. काय सोनं नाणं घेऊन बसलाय तुम्ही? ह्याला म्हणायचं ख्रिस्ती आयुष्य, ह्याला म्हणायचं ख्रिस्ती वर्तणूक. होईल का तुलना? पाय धुण्याची विधी विवाहामध्ये पार पाडणे सोनं वापरणे आहे का काय तुलना? जमीन आसमानचा फरक. म्हणून म्हटलं की देवाच्या वचनामध्ये ज्या गोष्टी नाही त्या गोष्टी अजिबात त्याचा उल्लेख पण करायचा नाही. देवाच्या वचनानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, मग आशीर्वाद मिळतो. मग लोकांना पण कळतं की बाबा हे ख्रिस्ती लोक आहेत ना, ही खरी लोक आहेत. ढोंगीपणा यांच्यात नाही. ढोंगीपणा दिसला की लोक ख्रिस्ती व्हायला धजत नाही.
लोक म्हणतात हेच व्यवस्थित नाहीयेत, हे तुम्ही कशाला आम्हाला तिथं तिथं घेऊन चालला, ढोंगीपणामध्ये कशाला घेऊन चालला, आम्ही आमच्या ठिकाणी ठीक आहोत ना. देवाच्या वचनामध्ये लिहिलंय एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये, जर लोकांनी 7वा दिवस शाबात जसा आहे तसा पाळला असता तर ह्या जगामध्ये एकही मूर्तीपूजक राहिला नसता, एकही मूर्तीपूजक दिसला नसता, तुम्हाला नावाला देखील दिसला नसता. जर ख्रिस्ती लोकांनी शाबात जसा आहे तसा पाळला असता तर, जर ख्रिस्ती लोकांनी शाबात जसा आहे तसा पाळला असता तर या जगामध्ये एकही नास्तिक राहिला नसता. साधेत का ते शब्द? कळालं का शाबाताचं महत्व? शाबात जो पाळतो ना तो खरा ख्रिस्ती. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय 9वं वचन. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय 9वं वचन. स्त्रियांनी हम्म स्वतः साजले. एक मिनिट मिळालं सर्वांना? पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय, माफ करा. हा वाचा. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल असा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने स्वभावावे. बर, स्वतःला कसं भिडस्तपणाने आणि मर्यादेने. भिडस्तपणा शब्द आहे का? हो. बर, आता एक मिनिट. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. तशीच माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल असे वेशाने भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला शोभवावे. पुढे. हा हे झोपणे हा. आणि सोने हा मोठे व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे. मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, सोनं नाणं मौल्यवान गोष्टी यानं आपल्याला सजवायचं नाही. तर स्त्रीनं कसे सजवायचं स्वतःला? तर देवभक्ती म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं पाहिजे की मी स्त्री आहे, माझ्यामध्ये लाजाळूपणा आहे, अशा प्रकारे त्यांनी कपडे घातले पाहिजे. स्त्रीच्या कपड्याकडे बघितल्यानंतर ती स्त्री लाजाळू आहे, ती स्त्री लाजाळूपणा म्हणजे थोडक्यात काय, थोडी तिच्यामध्ये भीती आहे हे दिसलं पाहिजे, भय दिसलं पाहिजे तिच्यामध्ये. तिने पुरुषासारखे कपडे घालायचे नाहीत. पुरुषाचे कपडे पुरुषाला शोभतात, स्त्रीला शोभत नाहीत. स्त्रीचे कपडे स्त्रीला शोभतात, पुरुषाला शोभत नाहीत. पुरुषांनी जर साडी घातली तर चालेल का? नाही, चालेल का विचारलं. घातता ते वेगळा, चालेल का? नाही. कारण की स्त्रीचे कपडे स्त्रीच्या शरीरानुसार आहेत. बोललेलं कळालं का? बघा, कपडे जे आहेत ते कपडे आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे असतात, म्हणून स्त्रीचे कपडे स्त्रीने वापरायचे, पुरुषाचे कपडे पुरुषाने वापरायचे. पुरुषाचे कपडे जर स्त्रीने वापरले तर तिच्या शरीर जे आहे ते शरीर ते कपड्याच्या अनुसार नाही, म्हणून तिने ते कपडे वापरायचे. आता हे कोण सांगेल कोणाला? स्त्रीला काय वाटतं? पुरुषाच्या समान आहोत. बरोबर आहे ना, पुरुषाच्या समानच आहात, पण त्याचा अर्थ असा नाही की पुरुष जे करेल ते तुम्ही करायचं. तुमची जबाबदारी वेगळी आहे. देवानं तुम्हाला वेगळ्या विशिष्ट कार्यासाठी निर्माण केलेलं आहे, पुरुषाला वेगळ्या कार्यासाठी निर्माण केलेलं आहे. पुरुष कधीही गरोदर होऊ शकत नाही, तो किती जरी म्हटला तरी होऊ शकत नाही. ती देणगी स्त्रीलाच मिळालेली आहे, स्त्रीलाच त्या देणगी मिळाली आणि तिनंच ती जबाबदारी पार पाडायची. म्हणून आपण जरी समान जरी असलो तरी देखील देवानं आपल्याला वेगवेगळं निर्माण केलेलं आहे. आपला पोशाख वेगळा आहे. जेवण बदललेलं सांगितलंय का देवानं? नाही, जेवण एकसारखं. स्त्री जे जेवण खाईल ते पुरुषानं जेवण ते खाऊ शकता, पण देवानं पोशाखामध्ये फरक केला म्हणून पोशाख वेगळा घालायचा. देवानं जर जेवणामध्ये फरक केला असता तर जेवण देखील वेगळं खाल्लं असतं ना आपण, पण देवानं तसं केलेलं नाही.
देव असं म्हणत नाही की पुरुषांनी फक्त बसमध्ये जायचं, स्त्रियांनी जायचं नाही. म्हटला का देव? नाही. म्हणून स्त्री आणि पुरुष पुरुष जातात ना बसमध्ये. हा, म्हणून देवाचं वचन म्हणतं की तुमचा पोशाख जो आहे तो बाहेरील गोष्टींना आकर्षित करायचा नाही, तुमचं चारित्र्यानं तुमचा पोशाख सुशोभित करायचा. अमेरिकेवरून एक मुलगी आली होती, वय वर्ष 19, मिशनरी म्हणून आली होती. ज्या ठिकाणी मी कामाला होतो दक्षिण भारतामध्ये, भारतीयांसारखे कपडे घालायचे. त्या काळामध्ये स्त्रिया दुपट्टा वापरत नसत, फक्त काय म्हणतात ते, काय म्हणतात, हा तुम्ही काय, सलवार, हा हा, आणि तो दुपट्टा. पण त्यावेळेस स्त्रिया दुपट्टा वापरत नव्हत्या, तर ती दुपट्टा वापरायची बरोबर इथपर्यंत छातीपर्यंत. अमेरिकेतले ना, काय गरज आहे तिला? पण नाही बाबा, मी ह्या ठिकाणी आले ना, लोकांना असं वाटायला नको की मी वेगळे आहे. खाली बसून जेवणार. अमेरिकेमध्ये चमच्याने जेवतात, फोक स्पूनने जेवतात, नाही हाताने ती जेवायची, बोटाने जेवायची. एवढं सगळं कशासाठी? जेणेकरून लोकांना खरी ख्रिस्ती पण दिसावं. कोणाचीही त्या कॅम्पसमध्ये, त्या ज्या ठिकाणी ती राहत होती, कोणत्याही पुरुषाची हिंमत नव्हती तिला जाऊन विचारावं की माझ्याशी लग्न करशील का. एवढं तिच्यामध्ये सभ्यता आणि एवढं तिच्यामध्ये पावित्रता. कोणाची हिंमत नव्हती तिच्या समोर जाऊन बोलायची. सोनं नाणं नाही वापरलं तिने. तिच्यामध्ये जे चारित्र्य होतं ना, ते एवढं खंबीर होतं, एवढं बळकट होतं, एवढं स्पष्ट होतं की कोणाची हिंमत नाही. जर त्याच्यामध्ये हिंमत असेल तर तो देवभीरूच माणूस पाहिजे. म्हणून म्हटलं की तुमच्या सोन्या नाण्यामुळे तुमची सुरक्षता वाढत नाही, तुमची असुरक्षितता त्याच्यामुळे वाढते. तुमची सुरक्षितता तुमच्या चारित्र्यामुळे, तुमच्या पोशाखामुळे वाढते. तो पोशाख तुमचं चारित्र्य प्रगट करणारा असावा, असं देवाच्या वचनामध्ये लिहिलं. परत एकदा 9वं वचन. तसेच स्त्रियांनी स्वतः साधेल अशा वेशाने आपणास विडस्तपणे व मर्यादेने शोभावे. मर्यादा आहे तिच्यामध्ये, हे दिसलं पाहिजे. तिच्यामध्ये मर्यादा आहे हे दिसलं पाहिजे. तिनं पुरुषासारखं वागू नये. मी पुरुषासारखं वागीन म्हटलं तर ते होणार नाही. कधीही स्त्री पुरुष होऊ शकत नाही आणि पुरुष स्त्री होऊ शकत नाही. मर्यादेने. बरं, पुढे. केस गुंफणे आणि सोने मोठे. केस गुंफणे म्हणजे मला जरा कळालं नाही, जरा समजावून सांगा. केस गुंफणे म्हणजे वेणी नाही घालायची का? बर बर बर, हा असे, बर, त्याला केस गुंफणे म्हणतात. बर, ते करायचं नाही. मग कसे बर बर बर, आणि वेणी पण घालायच्या. बर बर बर, ठीक आहे. आता ते जास्त तुम्हाला माहिती, पण देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी आपण लोकांना आपल्याकडे आकर्षित होता कामा नयेत याची दक्षता बाळगायची. लोकांना आपण कुठं आकर्षित करायचं? देवाचं चारित्र्य प्रगट झालं पाहिजे. बरं, पुढे. केस गुंफणे आणि सोने मोठे व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, हा, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास देवभक्ती, तुमच्या पोशाखाद्वारे तुम्ही देवभक्त आहात हे दिसलं पाहिजे. आता जरा कल्पना करा, ज्या स्त्रिया मंदिरामध्ये जातात ते कोणते कपडे घालून जातात? का ते कपडे तिथं घातले जातात? आणि ती स्त्री बाहेर आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना वेगळे कपडे घालते ती. मग तिथं गेल्यानंतर वेगळे कपडे, इकडे गेल्यानंतर वेगळे कपडे. तिथं ते वेगळे कपडे का त्या मंदिरामध्ये? कारण की त्या परिस्थितीनुसार ती व्यक्ती म्हणते की बाबा देवभक्ती माझ्यामध्ये दिसली पाहिजे. पण देवभक्ती म्हणजे थोडक्यात काय, फक्त मंदिरामध्ये नाही, आपण जिथं जाऊ त्या ठिकाणी आपली देवभक्ती दिसली पाहिजे. कळालं का? महत्वाच्या गोष्टी. माग बातमी आली हिंदू लोकांच्या मंदिरामध्ये कपडे घालायला म्हणा. तो विचार आला होता आताच माझ्या. बरोबर, सांगा, बोला. म्हणजे थोडक्यात काय तिथं परवानगी नाही? आपल्या मंदिरामध्ये चालेल?
आपल्या मंदिरामध्ये कोण बोलणार, कोण विचारणार? नाही नाही, पाळत बरोबर आहे, पण जबाबदारी आपली आहे ना. सांगितलंच नाही याच्याशिवाय बाप्तिस्मा द्यायचं नाही. कुटुंबाची जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबाने कोणते कपडे घातले हा. आणि वैयक्तिक, कारण की तुम्ही सांगण्यापेक्षा हा, ते कधी बरोबर, ते कधी जर तुम्हाला माहित असेल तर, माहितच नाही तर ते तसेच कपडे घालून येतील ना, बरोबर ना. म्हणून बाप्तिस्मा द्यायच्या अगोदर हे सगळं क्लिअर करायचं, त्याच्याशिवाय बाप्तिस्मा द्यायचा. कळालं का की हे आम्ही वर्षानुवर्ष का शिकत आहोत हे समजायला वेळ लागतो. एका दिवसात ह्या गोष्टी समजून होत नाहीत. माझा भाऊ आणि माझी बहीण या ठिकाणी आहेत, त्यांना विचारा की मी त्यांना बाप्तिस्माचे वर्ग दिले, किती महिने दिले? 2 वर्ष. 2 वर्ष आम्ही हे शिकत होतो. फक्त हेच तत्व नाही, 28 तत्व 2 वर्षासाठी आम्ही शिकत होतो. 6 महिने ह्याच्यातच जातात की आम्ही काय शिकत आहोत हेच कळायला विचार 6 महिने जातात की आपण हा हे शिकलो ना ह्याच्यानुसार चालायचं का, ह्याला 6 महिने जातात जवळपास. मग कुठं 6 महिन्यानंतर कळायला लागतं की बाबा हा गांभीर्याने सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे. एक गोष्ट 2 वेळेस, 3 वेळेस, 6 वेळेस, 10 वेळेस सांगावं लागते, मग ते लोकांना कळतं. कारण की ह्या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये शिकवल्या जात नाहीत. तुमचं चारित्र्य देवाचं आहे का नाही इथं कळतं. चांगला कोणी बोलेल, संदेश या ठिकाणी कोणी देईल, पण देवाचं वचन म्हणतं की तुमची वागणूक जी आहे न बोलता ख्रिस्तीपण दाखवायचं, न बोलता उभा राहायचं आणि ख्रिस्तीपण दाखवायचं. मी दक्षिण भारतामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवायचो हेच कपडे, वर्षानुवर्ष असेच कपडे मी घालतो. तर त्या विद्यार्थ्याला काय वाटलं, तो विद्यार्थी म्हटला की तुम्ही पॅन्ट कुठे शिवता ते मला सांगा, मला तिथं जाऊन पॅन्ट शिवायची. त्याचं वय वर्ष 22, माझं वय वर्ष त्यावेळेस असेल 27-28, माझ्यापेक्षा वयानं मोठे ते पण. म्हणजे तुमच्या न बोलण्याचा देखील प्रभाव लोकांवरती पडतो. हे ख्रिस्तीपण आहे, हे दिसलं पाहिजे. माझा मोठेपणा नाही, देव श्रेष्ठ. मला आठवतं की देवाच्या वचनामध्ये 10वं वचन वाचलं, 10वं वचन वाचा परत एकदा. देव भक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभावे. सत्कृत्य म्हणजे तुमचे कृत्य चांगले असतील ना ते तुमचे दागिने, तुमचं मौल्यवान रत्न जे आहेत ना ते तुमचं कृत्य आहे. तुम्ही चांगले कृत्य करा, ते तुमचे खरे दागिने आहेत. कृत्य तुमचे वर्षानुवर्ष काय होणार नाहीत, गंजणार नाहीत. त्यांना सोन्याचं पाणी लावायची गरज नाही, बरोबर का? सोन्याचं पाणी लावतात, सोन्याचं पाणी लावायची गरज नाही तुमच्या कृत्याला. एकदा कृत्य तुम्ही चांगलं केलं तर जोपर्यंत तो मनुष्य जिवंत आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कृत्य जिवंत. तुम्ही मेल्यानंतर देखील तुमचं कृत्य जिवंत. सोनं नाण्याचं काय घेऊन बसलं, नवीन करारातल्या गोष्टी. म्हणून देवाच्या वचनामध्ये, बर पुढे वाचा, 10वं वचन झालं पूर्ण, बर. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिले की आपण जे पोशाख घालतो तो पोशाख देवाचं चारित्र्य प्रगट करणारा असावा, देह प्रदर्शन, शरीराचं प्रदर्शन होता कामा नये. देवानं सांगितलंय का की स्त्रीनं हात दाखवायचा नाही, हात पण लपवून ठेवायचा? लिहिले का वचना कुठे? स्त्रीनं तोंड पण दाखवायचं नाही असं कुठे लिहिले का? मग देव म्हणतो की जो शरीराचा भाग स्त्री दाखवू शकते तो नक्कीच दाखवला पाहिजे, काय चुकीचं नाही त्याच्यामध्ये. स्त्री सुंदर आहे, कसं दिसणार तोंड जर बंद आहे, हात बंद आहेत तर? कळेल का? नाही कळणार. मग चेहरा जर दाखवला स्त्रीनं तर ते काय चुकीचं नाही, पण शरीराचे असे विशिष्ट भाग आहेत स्त्रीचे, जो भाग फक्त तिचा विवाहित पतीच पाहू शकतो, बाकीचा कोणताही पुरुष पाहू शकत. कारण की तो शरीराचा भाग पाहिल्यानंतर जो विवाहित पती असतो किंवा पुरुष असतो तिचा, त्याच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार आले पाहिजेत, ही देवाची इच्छा. बोललेलं कळालं का नाही माहिती नाही, कळालं. ते फक्त पतीच्या मनामध्ये तसे विचार आले पाहिजेत, बाकीच्यांच्या मनामध्ये तसे विचार आले नसले पाहिजे. म्हणून त्या पत्नीनं जो आपलं शरीर आहे ते शरीर फक्त देवाच्या इच्छानुसार कोणता शरीराचा भाग दाखवायचा, कोणता नाही दाखवायचा, हे देवाच्या वचनानुसार झालं पाहिजे.
देवाच्या वचनामध्ये जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला कळेल की आजकाल स्त्रिया जे कपडे वापरतात ते कपडे पूर्ण शरीरभर असतं, पण शरीराला इतका चिटकून तो कपडा असतो की शरीराचा आकार दिसतो, आणि तेवढं पुरुषाला पुष्कळ आहे. वासनेच्या आहारी जाण्यासाठी पुरुषासाठी फक्त आकार जरी दिसला तर ते पुरेसे. त्याला नग्नता दिसणं गरजेचं नाही. पण खूप स्त्रियांना वाटतं, अरे इतके लोक माझ्याकडे बघत आहेत, मी आकर्षित आहे. आकर्षित वासनेमध्ये आकर्षित आहात. तिथं मान सन्मान नाहीये, तिथं आदर सन्मान नाहीये. आकर्षितपणा वेगळा आणि मान सन्मान मिळवणं वेगळं. तिथं मान सन्मानाच्या गोष्टी चालल्यात, आकर्षणाच्या गोष्टी चाललेल्या नाही. देवाला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये किती छिद्र पाहिजे, 2 इथं 2 इथं इथं 2. आपण जास्त कशाला पाडायचे ते? देवाला दाखवायचं का? देवा तुला माहित नाही की शोभिवंतपणा म्हणजे काय, मी सांगते तुला. देवा तुला माहित नाही की माझ्या ओठांचा रंग कसा पाहिजे, मी सांगते तुला. म्हणून म्हटलं ना, ख्रिस्तीपण म्हणजे ख्रिस्तीपण दिसलं पाहिजे. फक्त अंतःकरणाचे ख्रिस्ती मनुष्य होऊ शकत नाही. जो अंतःकरणामध्ये आहे ना तसाच तो बाहेरही असतो. लोक म्हणतात ना, कपड्याकडे बघू नका, कपड्याकडे बघू नका. कपड्याकडे बघितल्यानंतरच कळतं ना की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे. टाईट कपडे, टाईटला मराठीत शब्द काय? घट्ट, आवळ. आवळ कपडे, अति लूज कपडे, पारदर्शक कपडे, स्लीवलेस, ही कपडे वापरता कामा नये आपण. स्लीवलेस नाही, त्याला स्लीव आहे ना, हाफ स्लीव आहे, बिन बाहेरचे. स्लीवलेस. लहान कपडे, पारदर्शक कपडे, टाईट कपडे आणि स्लीवलेस, या 4 गोष्टीचे कपडे आपण वापरता कामा नये. स्त्रीला वाटतं, अरे आपण पूर्णपणे शरीर झाकलेलं आहे. शरीर जरी झाकलं असतं तर आकार दिसता कामा नये. कारण की जो आकार स्त्रीचा आहे ना, तो आकार मनुष्याला वाईट विचारांकडे घेऊन जाऊ शकतो. आणि जर तो पुरुष विवाहित असेल आणि त्या पुरुषाच्या विचार मनामध्ये वाईट विचार आले तर त्याला जबाबदार फक्त तोच नाही, स्त्री देखील. त्याचा हिशोब या जगामध्ये कोण विचारणार नाही त्या स्त्रीला, देव नक्कीच विचार. तुझ्यामुळे तो विवाहित पती जो आपल्या पत्नी संती विश्वासू होता, तुझ्यामुळे तो अविश्वासू झाला. उत्तर दे. कारणे दाखवा, नोटीस. मराठी भाषेमध्ये, स्पष्ट मराठी भाषेमध्ये. म्हणून देवाचं वचन स्त्रियांच्या बाबतीत, पोशाखाच्या बाबतीत स्त्रीशी जास्त निगडीत आहे, पुरुषांच्या बाबतीत नाही. पुरुषाने स्लीवलेस घातलं तर कोण स्त्री एवढा वाईट विचार करेल? जे आहे ते. म्हणून देवाचं वचन म्हणतं की स्त्रीच्या शरीरावरती हक्क फक्त विवाहित पुरुषाचा आहे. तिचा पती जो विवाहित आहे त्याचाच आहे, बाकी कोणाचाही नाही त्याचा, कोणाचाही नाही. म्हणून त्या लेकरांना लहानपणापासूनच चांगले कपडे, सुशोभित कपडे, पूर्ण शरीरभर कपडे वापरायला सांगायचं. आईनं पण तसेच कपडे घातले पाहिजेत. ती मुलगी लहानाची मोठी जर लहान लहान छोटे छोटे कपडे घालून जर लहानाची मोठी झाली आणि आईनं अचानक सांगितलं आता तू कॉलेजमध्ये चाललीस, हे कपडे घाल, ती म्हणेल लहानाची मोठी मी असेच झाले, तुम्हीच मला कपडे दिले, आता का बदलतात आहात? भोंगीपणा नसला पाहिजे. म्हणून म्हटलं की आकर्षण वेगळं आणि मान सन्मान वेगळा. आजचे तरुण मुलं काय असतील, आकर्षित मुलगी दिसली की तिच्या संगती फिरायचं, आणि ती मुलगी अरे आकर्षित, खूप मुलं माझ्याकडे पाहत आहेत, आकर्षित होऊन खूप लोकांना काय करते, ती आकर्षित करते. पण ज्यावेळेस तिचा विवाहाचा विचार येतो ना, एकही मिळत नाही व्यवस्थित. फिरवायला 10 मिळतील, विवाहाच्या बाबतीत एकही मिळत नाही. का? तो मनुष्य विचार करेल की बाबा ही अशी. म्हणून म्हटलं की तुमचा पोशाख जो आहे ना, तो खूप काही गोष्टी सांगून जातो. एक अमेरिकन मिशनरी आली होती भारतामध्ये, 2015ची गोष्ट. आणि आम्ही सगळे मीटिंग मध्ये, तरुण लोक सगळे बरं का, सगळे तरुण लोक मीटिंग मध्ये होतो. IYC ची मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये ती
साडी आणि भारतीय पोशाख घालून इकडे जा तिकडे जा काम कर वगैरे सगळं करायचे. तर एक डॉक्टर, वयोवृद्ध डॉक्टर, त्याने तिला पाहिलं आणि तो म्हटला की ह्या तरुण मुलगीनं आम्हाला व्हॉल्युम्स ऑफ बुक्स म्हणजे मोठमोठे ग्रंथ ज्ञान ह्या मुलगीनं तिच्या पोशाखाद्वारे आम्हाला शिकवलं. मोठमोठे ग्रंथ, जणू काय ती ग्रंथ आमच्या समोर मांडत आहे, आध्यात्मिक ग्रंथ मांडत आहे, असं आम्हाला तिच्या पोशाखाद्वारे दिसतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पोशाख जर एखाद्या तरुणीनं चुकीचा घातला तर तिच्यावरती अत्याचार होईल गरजेचं नाही, तिच्यामुळे दुसऱ्या कोणावरती तर अत्याचार होईल, जी व्यक्ती एकटी आहे तिच्यामुळे तिच्यावरती त्रास. म्हणून प्रत्येकानं काय करायचंय, जबाबदारी बाळगायची. तुम्ही सुरक्षित आहात ना, पण बाकीच्यांचं काय? बाकीच्या स्त्रिया ज्या आहेत त्या रात्री त्यांना कामाला जावं लागेल, त्यांचं काम तसं असेल, त्यांना एकटं जावं लागेल, घरात कोणी नसेल, त्यांचं काय? त्यांचा पण विचार आपण केला पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की तुम्ही ज्यावेळेस आरशाच्या समोर उभा असता त्यावेळेस तुम्ही 10 वेळेस विचार करायचा की मी देवा तुझं चारित्र्य प्रगट करते की नाही. आता मला हे सांगू नका की जी स्त्री कपडे घालते तिला माहित नाही की तो पोशाख कसा आहे. नाही, माहित आहे मला की तिला व्यवस्थित माहित आहे की त्या पोशाखामुळे लोकांच्या मनामध्ये कोणकोणते विचार येतील. 100% तिला माहित असते. आता मी स्त्री नाही, पण मला माहित आहे की हा त्यांच्या मनामध्ये नक्कीच विचार असतो. त्या दृष्टिकोनातून ते कपडे घातले जातात. कळालं? म्हणून ते काही वर्षापूर्वी दुपट्टा बरोबर होता, तो छातीवरती पूर्णपणे छाती पूर्ण काय राहायची, कव्हर व्हायची, पण आता तो दुपट्टाच नाही. जो दुपट्टा इथं गळा बंद करायचा आहे का? गळा बघितल्यानंतर कोणाच्या विचार मनामध्ये वाईट विचार येणार आहेत का? नाही, मला कळत नाही, मला तुम्ही समजावून सांगा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ख्रिस्तीपण जे आहे ते फक्त चांगलं जेवण खाण्यामध्ये नाही, पोशाखामध्ये. कारण की ज्यावेळेस एखादा व्यक्ती तुम्हाला बघतो ना, काय बघतो पहिलं? तुमचं कपडेच. मग तो तुमच्यासाठी बोलेल, मग तुमची बोली त्याला कळेल, मग तुम्ही जेवायला जाल, मग त्याला कळेल की तुम्ही काय आहार खातात, मग तुम्हाला तुम्ही त्याला चर्चमध्ये घेऊन जाल, मग तुम्हाला कळेल की हा तुम्ही ख्रिस्ती आहात. पण पहिलं काय? तुम्ही दिसता तसे दिसता. मला आठवतं की एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगीचं लग्न होणार होतं. तर ते लग्न व्हायच्या अगोदर मी त्यांना सल्ला दिला की बाबा बघा, देवाच्या वचनामध्ये असं काही लिहिलेलं नाही की विवाहाचं चिन्ह म्हणजे मंगळसूत्र आणि चेन आणि बांगडी वगैरे असं काही नाहीये, तर कृपा करून तुम्ही तसं करू नका. त्यांना मी वचन दाखवली. कोणती वचनं? 1 पेत्र्याचा 3रा अध्याय. 1 पेत्र्याचा 3रा अध्याय. 1 आणि 2. 1 पेत्र 3रा अध्याय 1 आणि 2. तसेच स्त्रियांनो, हा तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, हा यासाठी की हम्म कोणी वचनाला अमान्य असले हम्म. तरी हम्म. तुमचे बिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून हम्म. ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. बर, आता ह्या ठिकाणी लिहिले पुरुष जर अविश्वासू असेल आणि पत्नी जर देवावरती विश्वास ठेवणारी असेल तर तिच्या वर्तणुकीमुळे तो पती काय होईल? विश्वास होईल. म्हणजे बघा, वर्तणुकीमध्ये, पोशाखामध्ये, वागणुकीमध्ये किती दम आहे. ती काय बोलेल ह्याच्याकडे तो लक्ष नाही देणार. तो म्हणेल की बाबा मी कुटुंब प्रमुख आहे, तुम्हाला काय सांगते. पण तिच्या वर्तणुकीमुळे, जेवलात का? हे जेवण घ्या, काळजी घ्या, डाव बाजूने जा, जास्त गर्दीमध्ये घुसू नका, काय काय असेल ते सल्ला, काळजी, त्याच्यामुळे तो अविश्वासू पती विश्वासू होईल. एवढी ताकद वर्तणुकीमध्ये आहे, हे देवाला सांगायचं. वर पुढे. तुमची शोभा केसाने गुंफणे, हा सोन्याचे दागिने घालणे हा किंवा उंची पोशाख करणे हा यात बाहेरून दिसणारी नसावी. बाहेरून दिसणारं तुमचं चारित्र्य नसावं, बाहेरून दिसणारं तुमच्या गोष्टी नसाव्यात, तर तुमचं अंतःकरण कसं आहे हे लोकांसमोर यावं. म्हणून तुम्ही चांगलं गुणधर्म जे आहेत ते प्रगट करा. ते तुमचा पोशाख आहे, ते तुमचे दागिने आहेत. बर पुढे. तर जो सौम्य,
व शांत आत्मा देवाच्या सौम्य आणि शांत आत्मा. नाहीतर वस 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 इकडे बोल तिकडे बोल, हे कर ते कर ते कर ते कर हे कर, बोल 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 बोल. सैतानानं बरोबर हवेचाच वापर का केला ते आता कळालं. सैतानाला माहित आहे की आदाम बोलणारच नाही. आदाम बंद. स्त्री बोलणारी आहे ना तिलाच, कारण की ती जाऊन कोणाला बोलेल? आदामाला बोलेल. बर पुढे सौम्य, परत सौम्य आणि सौम्य व शांत आत्मा शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. देवाच्या दृष्टिकोनातून बहुमूल्य आहे. ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी नक्कीच बोला, नक्कीच बोला. देवानं तोंड दिलेलं आहे आपल्याला बोलण्यासाठी. नक्कीच बोला. संदेश द्यायला सांगितलं नक्कीच द्या. गाणं गायला सांगितलं नक्कीच द्या, गाणं गा. देवाचे लेकर तुम्हाला दिलेले, लेकरांचं संगोपन, त्यांना चांगलं शिकवण द्या, नक्कीच करा. बर पुढे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. अंतःकरणाची शोभा तुम्ही दाखवता का हे सांगा मला. किती लोकांना तुम्ही जर कॅम्प मध्ये गेला आणि तिथं जर उभा राहिला तर तुमचं अंतःकरण जे आहे, तुम्ही निर्मळ स्वभावाचे आहात, तुमचं अंतःकरण पवित्र आहे, हे तुमच्या पोशाखाद्वारे लोकांना कळेल का? न बोलता हे कळलं पाहिजे. बर पुढे कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपापल्या पतीच्या अधीन कशा होत्या त्या? हे सगळं करून काय करून? सौम्य स्वभाव, शांतपणे, सोनं नाणं वापरायचं नाही, साधेपणानं राहायचं, शरीर व्यवस्थित पोशाखाने झाकायचं, पवित्रता प्रगट करायची. या गोष्टी करून ते दाखवून द्यायचे की ते पतीच्या अधीन आहेत. ज्या स्त्रिया व्यवस्थित पोशाख घालत नाहीत ते हे दाखवून देतात की ते पुरुषाच्या अधीन, त्यांच्या पतीच्या अधीन, पुरुष नाही पतीच्या अधीन नाहीत. का नाही कळालं? स्पष्ट आहे बरं का? एवढा सखोल अभ्यास कोण करत नाही. समजलं का सांगा? ज्या स्त्रिया देवाच्या वचनानुसार पोशाख करत नाहीत त्या स्त्रिया हेच दाखवून देतात की बाबा मी माझ्या पतीच्या अधीन नाही. पती कोणाला दर्शवतो? पत्नी कोणाला दर्शवते? जी ख्रिस्ताच्या अधीन नाही ती पतीच्या अधीन राहील का? साधा सोपं सूत्र आणि गणित आहे. एका स्त्रीचा, नवविवाह स्त्रीचा पोशाख बघा, त्याच्यावरून कळेल की बाबा ती त्या पतीच्या अधीन आहे की नाही. स्पष्ट, क्लिअर. जास्त विचार करायची, विचारायची पण गरज. पुढे मी पंजाबमध्ये होतो, मी हे विचार केला नाही पण आता बोलता बोलता लक्षात आलं. पंजाब मधल्या ज्या स्त्रिया आहेत, तुम्ही पंजाबमध्ये काय काय स्त्रिया गेल्या असतील, तुम्ही पंजाब मधल्या स्त्रियांचा पोशाख बघा, एकदम व्यवस्थित. हा ते लिपस्टिक वगैरे लावतात, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, पण जे कपडे आहेत ते पूर्ण शरीरभर. वर्षानुवर्ष एकच डिझाईनचे कपडे मी बघतोय त्यांच्याकडे, वर्षानुवर्ष. ते काय माहित नाही, पठाणी म्हणतात का त्याला, पटियाला, हा तो पोशाख सर्वसाधारण सर्व स्त्रिया वापरतात त्या ठिकाणी. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय की शिक्षण जरी कमी असलं तर त्यांना माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय. शिक्षण जास्त आलं की, मला माहित नाही शिक्षण जास्त आहे म्हणून असं आहे का नाही हे मला माहित नाही, पण सुसंस्कृतपणा शरीरामध्ये, असं नाही की सत्य कळाल्यानंतर स्त्रीला माहित होतं की बाबा पोशाख कसा घालायचा. ज्या स्त्रीला सत्य माहित नाही त्या देखील स्त्रीला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे माहित असतं की पोशाख कसा वापरला पाहिजे. बरं पुढचं वचन. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात. बर, म्हणजे थोडक्यात काय, सारा जशी होती अधीन, नम्र, त्याचं चारित्र्य चांगलं होतं, गुणधर्म प्रगट व्हायचे, तशा प्रकारची स्त्री पाहिजे. बरं 4 पर्यंत झालं, 6 पर्यंत झालं. बरं ठीक आहे. तर देवाच्या वचनामध्ये मला आठवतं, अरे मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुलगा आणि मुलगी लग्न होणार होतं त्यांचं, तर त्यांना मी वचन दाखवली, सोनं नाणं वापरू नका म्हटलं. ते म्हटले की ठीक आहे आम्ही काय सोनं नाणं वापरणार नाही चर्चमध्ये आणि वगैरे असं झालं. मग मला खूप अभिमान की बाबा ह्या लोकांनी काय घेतलाय, निर्णय घेतलाय. लग्नाच्या दिवशी गेलो आणि मग लग्नाच्या दिवशी मला असं कळालं की ते मंगळसूत्र वापरणार. मला खूप वाईट वाटलं.
मग मी मुलग्याला म्हणालो, अरे असं नाही, तुम्ही सांगितलं की नाही करणार म्हणून. तो मुलगा म्हटला, नाही नाही, तिला कामाला जायचं असतं, मग कामाच्या ठिकाणी तिला लोक त्रास देतील, मुलं त्रास देतील, अंगठी नसेल तर म्हणतील की बाबा हिला कोण नाही आहे, फ्री आहे, असं तसं. मी म्हटलं त्याची काळजी करू नका, देवाच्या वचनानुसार जा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. मग मी म्हटलं मुलीला बोलूया, तर मुलगी बोलायलाच तयार नाही. खूप वाईट वाटलं. मग मी कोणाला बोललो ह्याच्याविषयी माहीत नाही, पण त्या ठिकाणी लग्न पार पाडलं, त्यांनी ते सोनं नाणं वापरलं. पण काय आहे की देवाला नाराज करून तुम्ही स्वतःचं कुटुंब स्थापन करू शकत नाही. स्वतःचा संसार जो आहे ना, तो संसार देवावरती थाटायचा. स्वतःच्या इच्छानुसार जाऊन देवाच्या विरोधात जाऊन कोणाचा संसार व्यवस्थित झालेला पाहायला मिळत नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की ख्रिस्ती वर्तणूक म्हणजे फक्त बोलणं नाही, बघितल्यानंतर तुम्ही ख्रिस्ती आहे हे कळलं पाहिजे लोकांना. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की सोना नाण्याचा वापर विवाह असू दे, काही असू दे, काही तीळ मात्र संबंध नाही. शेवटचा मुद्दा, एलन जी व्हाईटचा एक मुलगा, त्याचं नाव विली व्हाईट. त्याचं दुसरं लग्न, पहिलं लग्नाची पत्नी वारली म्हणून त्याचं दुसरं लग्न होतं. त्याचं वय होतं 40. पत्नीचं वय काय असेल? 35, 38, 35, 38, 21. त्याचं वय, तिचं वय किती वर्षाचं अंतर? 19 वर्षाचं अंतर. आता हे विवाहाच्या बाबतीत आपण विवाहाच्या बाबतीत आपण ह्या सर्व गोष्टी फार डिटेल म्हणजे काय सखोल अभ्यास करणार आहोत विवाहाच्या बाबतीत. जितके तरुण आहेत तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना घेऊन या, आपण विवाह कसा पार पाडायचा सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस सांगेन. तर ह्या ठिकाणी मुद्दा असा आहे की त्याचं दुसरं लग्न, पहिली पत्नी वारली, तो होता 40 वर्षाचा, ती होती 21 वर्षाची. 19 वर्षाचा गॅप अंतर आहे दोघांच्या मध्ये. देवानं तो विवाहाचा सोहळा आशीर्वादित पार पडला. 19 वर्षाचा अंतर जरी असला तर काही ठिकाणी देव तशी परवानगी देतो, सगळ्यांच्याच बाबतीत तसं नाही. बर, तर त्यांचं लग्न जे होतं ते अमेरिकेमध्ये न होता कुठंतरी युरोपमध्ये झालं, युरोप खंडामध्ये. आणि त्या राज्याचा नियम, त्या राष्ट्राचा नियम की लग्न जर करायचं तर तुम्हाला लग्नाचे चिन्ह म्हणून अंगठी वापरावीच लागेल. कोणाचा नियम आहे तो? त्या देशाचा नियम, नाहीतर तुम्ही लग्नच नाही करू शकत. तसा भारतात नियम आहे का? महाराष्ट्र राज्याचा, महाराष्ट्र शासनाचा नियम आहे का? म्हणून तुम्ही आणि मी लग्न करताना सोनं वापरायची गरज नाही. त्या लोकांना ते सोनं नाणं म्हणजे थोडकी काय करावं लागलं? अंगठी वापरावी लागली. कशासाठी? फक्त प्रत्येक लग्नाचं म्हणून नाही, नियम आहे देशाचा, नियमाच्या विरोधात जायचं नाही म्हणून अंगठी. बाकी आम्हाला अंगठीचं काही घेणं देणंच नाही. असं त्यांचा विवाह होता. आणि तो विवाह देवाने आशीर्वादित पार पडला. कोणाचा विवाह? एलन जी व्हाईट जी संदेशवी आहे तिच्या मुलग्याचा. तिथनच लिहिलंय पुस्तकामध्ये की आपण सोनं नाणं वापरायचं नाही. कधी वापरायचं नाही? जोपर्यंत देशाचा नियम नाही, राज्याचा नियम नाही, तोपर्यंत सोनं नाणं वापरायचं नाही. जर नियमच असेल तर सोनं नाणं थोडकं वापरायचं. फक्त काय लक्षात ठेवून, नियम आहे म्हणून वापरतोय, आम्हाला त्या सोन्या नाण्याचं काय घेणं. कळालं का? जर महाराष्ट्र शासनाचा नियम आला की महाराष्ट्रात जर लग्न व्हायचंय आणि सोनं वापरलं पाहिजे तर तुम्ही सोनं वापरा, नाहीतर नाही. कायदा विवाहासाठी तो कायदाच आहे की सोनं वापरलंच पाहिजे विवाहाचं चिन्ह म्हणून, मग तुम्ही वापरायचं, नाहीतर नाही. कळालं का? बर, सोनं चुकीचं नाही, पण सोनं कमवायचं देवाच्या गौरवासाठी, स्वतःच्या गौरवासाठी. कळालं?
तर ख्रिस्ती वर्तणूक म्हटल्यानंतर पोशाख जो आहे तो पोशाख पुरुष असू दे अथवा स्त्री असू दे सगळ्यांसाठी ते लागू आहे. पण विशेष करून स्त्रियांविषयी लिहिले म्हणून आपण स्त्रियांविषयी विचार करत आहोत. केस गुंफण्याबद्दलचा प्रश्न आहे. हा, कारण इंग्लिश मध्ये किंग जेम्स वर्जन मध्ये ब्रॉयडरी. ब्रॉयडरी म्हणजे ते साऊथ आफ्रिकन हेअरस्टाईल असतात. हा, म्हणजे केस दुसरे केस जोडायचे. नाही हा. वेणी घालायची. ती हा. हेअरस्टाईल म्हणजे ब्रॉयडरी. हा. आणि दुसऱ्या वचनामध्ये तुम्ही दिलेलं फिगर फर्स्ट फिगर मध्ये प्लेटेड म्हणजे साधी वेणी. म्हणजे इंग्लिश हा, पण त्या ठिकाणी जरी शब्द तसा आला असला तरी देखील आपल्याला सर्वसाधारणतः माहित आहे की कशा प्रकारचे केस पाहिजे. हा, गोंधळात पडायला नको आपण. साधे वेणी जरी घातली हा, तरी आहे. सुशोभित दिसते. थोडक्यात काय, अमेरिकेतल्या स्त्रिया वेणे घालत नसतील, ठीक आहे, पण त्यांनी अशा प्रकारचे केस हे करायचेत, विंचरायचेत, काय असेल ते, जेणेकरून देवाचं चारित्र्य. मग ते केस असू देत नाहीतर बाकीचा काही भाग असू दे, ठीक आहे. त्याचा अर्थ असा का की आपण थंडीच्या वेळेस क्रीम लावायची नाही आपल्या त्वचेला, मेकअपच करायचा नाही. मेकअप चुकीचा का? एका दृष्टीने चुकीचं. नाही, एक चुकीचा तर चुकीचा, एका दृष्टिकोनातून दुसऱ्या डोक्यात चांगला नाही, चुकीचा ते चुकीचा. मेकअप मध्ये थोडे होतो. हा, असा विचार करायचा. स्किन केअर वेगळी आहे. हा, असा विचार करायचा. हा, असा विचार करायचा. तुम्ही कशासाठी ते त्वचेवरती लावता? तुमची त्वचा फुटू नये, काय म्हणतात, उलू नये म्हणून तुम्ही ते वापरता. सौंदर्यासाठी नाही का? सौंदर्यासाठी आहे असेल तर नाही, आताच क्लिअर करतो. सौंदर्यासाठी असेल तर नाही. तुमची त्वचा हे होऊ नये, थंडीमुळे पांढरी पडू नये म्हणून तुम्ही वापरता, ती चांगली गोष्ट आहे. हा, ग्लिसरीनचं साबण वापरता, ती चांगली गोष्ट आहे. हळदीने आंघोळ करता, ती चांगली गोष्ट आहे. हळद खेळायची नाही, आपण शिकलो. हळदीने तुम्ही आंघोळ करता, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, शरीराची निगा राखण्यासाठी तुम्ही ते करा ना, पण शरीर सुंदरता त्याची वाढवण्यासाठी ते करणं चुकीचं. आकर्षण. आकर्षण करणं, आकर्षणासाठी वापरणं ते चुकीचं आहे. कळालं का? बरं झालं हा मुद्दा मांडला तुम्ही, ते त्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. बरं, आणखी काय? आता आजकालच्या जे युगामध्ये, जे तरुण पिढीमध्ये जे नवीन जे फॅशन चालू आहे ते फाटके तुटके कपडे घालतात, नाही की नाही? एकूण एकच, ते फाटके तुटके कपडे हे जे आणि नको त्या ठिकाणी फाटलेले. हा. आणि हे जे साधे सोपे कपडे असतात त्याच्यापेक्षा डबल किमतीने महाग असतात. आणि लोकांना काय की ते फॅशन आणि ते जे ब्रँड हा, म्हणून ते घालतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही वेगळे आहोत. खूप मोठे असे श्रीमंत असे श्रीमंत दाखवायचा प्रयत्न. असल्यासारखं. हा. कारण की आमच्या दुकानावर तसे लोक येतात. हा. आता मी दुकानावर कमीत कमी 100 ते 1000 लोकांना दररोज बघतो. त्यांचे कपडे, वेशभूषा, त्यांचं बोलणं वागणं, याच्यातनं बरेच हे सांगतात. तर माझा म्हणजे जसं मला टेस्ट कळालं तर माझे लेकरं खूप लहान आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत, आणि माझे लेकरं फर्स्ट इयरला, आजपर्यंत मी माझ्या लेकरांना त्याचे फाटके तुटके कपडे, तोडके कपडे किंवा असे त्यांना असं बघून इतरांना आकर्षण वाटत असे कपडे आजपर्यंत कधी घेतले नाही. आणि आता ते फर्स्ट इयरला आहेत, त्यांना जरी पाठवलं कपडे घ्यायला तरी ते तसे कपडे निवडत नाहीत की जेणेकरून त्यांना काही वेगळं वाटेल. फार छान. हे म्हणजे हे संस्कार तुम्ही लहानपणापासून दिलेत, त्याचा मोबदला तुम्हाला मिळतो. आणि माझे लेकरं ते कपडे बघूनच नको म्हणतात, असे कितीचे का असाना. देवाची स्तुती असो, अशा प्रकारची लेकरं आपल्या मंडळीमध्ये पाहिजेत, आपल्या परिवारामध्ये पाहिजेत, जेणेकरून काय की खरं ख्रिस्ती पण दिसलं पाहिजे लोकांना. हा, फार मोठी साक्ष आहे, चांगली साक्ष आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, किती जण माझ्यासाठी नाही, देवासाठी आजपासून जो पेहरावा तुम्ही कराल, जो पोशाख तुम्ही घालाल, ते देवाच्या वचनानुसार जसं तुम्ही शिकलात तसं देवाच्या वचनानुसार पोशाख कराल, ही किती जणांची इच्छा आहे?
तुम्ही हात माझ्यासमोर वर केलेले नाही आहेत, देवासाठी केले. मला वाटलं नव्हतं की एवढे हात वर जातील, नाही वाटलं होतं मला. मला वाटलं की लोक म्हणतील नाही बाबा असू दे, पाळक साहेब तुम्ही बोललाय ना, आम्हाला काय नेत्याचं येणं देणं नाही, इकडं ऐकू इकडून सोडून. आभार उपकार मानतो की देवाने तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य केलेलं आहे. आपण गुडघे टेकू. एक प्रश्न, जर आपल्या आभार उपकार मानतो तुम्ही आमच्यासाठी राहायला सत्य आम्हाला शिकवलं, आणि परमेश्वर हे सत्य आम्ही फक्त ज्ञानाचं बोलणं घेता आम्ही त्याच्यावरती निर्णय घेतला. तर जो निर्णय घेतलेला आहे प्रत्येक महिलेने परमेश्वराची तुमची मुली आहे, विनंती करत आहोत की त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करा आणि त्या निर्णयानुसार चालण्यासाठी आम्हाला सर्वांना आता विनंती करत आहोत. बंधू राहुल यांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्यावरती जो काही उपचार होत आहे तो तुमच्या इच्छानुसार असावा. लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे. त्यांच्याद्वारे ह्या त्यांच्या आयुष्यामध्ये इतरांच्या आयुष्यामध्ये साक्ष दे. तसंच 10वी 12वीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्यांच्या स्मरणशक्तीला स्पर्श करा, भय त्यांच्यातून काढून टाका. निर्भीडपणे परमेश्वरात त्यांनी प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि त्यामध्ये परमेश्वरात त्यांनी उत्तीर्ण व्हावं, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांना द्या. बंधू संदीप कोळगे, सिस्टर प्रियांका यांच्यासाठी मागत आहोत. त्यांना ज्या काय प्रार्थनेच्या विनंत्या आहेत, विनंती करत आहोत आध्यात्मिकरित्या त्यांची वाढ होऊ दे, शारीरिकरित्या मानसिकरित्या त्यांना तुम्ही बळकट करा. आम्हा सर्वांमध्ये आध्यात्मिक संजीवनी घडून यावी म्हणून पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावरती करा. प्रार्थना विनंती करत आहोत आमच्या संख्येमध्ये वाढ होऊ दे आणि सर्व गोष्टी तुमच्याच गौरवासाठी तुमचंच चारित्र्य प्रगट करण्यासाठी होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त, ज्याच्या प्रिय गोड नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन.